तर टू स्टार्ट विथ मी काही एक आपण मी 15-20 मिनिटं घेतो, नंतर आपण लागल्यानंतर क्वेश्चन्स आन्सर करू, त्याच्यामध्ये काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करू. UPSCचं जास्त करून UPSC आणि फ्रेशर्स आहेत, त्यामुळे एकदम काही मूलमंत्र लक्षात ठेवा की UPSC मध्ये मोटिवेशन नावाची गोष्ट आहे. बऱ्याच वेळा म्हणतो की आपल्याला असं चहा पिण्यासाठी मोटिवेशन लागतं. यूट्यूबमुळे त्या अतिशय फ्रीली आणि गरज नसताना पण अवेलेबल झाले की आपण मोटिवेशनल हे करतोय ते करतोय. मी आज तुमच्या समोर आलो, माझं तुम्ही काहीतरी ऐकलं म्हणून आता मी UPSC करायला लागेल अशी जी भावना मनात असेल तर ती चुकीची भावना आहे. डोंट बाय युअर मोटिवेशन फ्रॉम एनीबडी, नॉट फ्रॉम युअर पॅरेंट्स, नॉट फ्रॉम व्हेरी सक्सेसफुल कॅन्डिडेट, नॉट फ्रॉम एनी ऑफिसर. तर ऑफिसर काहीतरी सांगतील तुम्हाला मी असं काम करायचं, मी तसं केलं वगैरे वगैरे. काही विश्वास ठेवू नका, कारण एकदा बऱ्याच वेळा असं होतं की एकदा त्या पदावर आल्यावर पॉझिटिव्हच बोलावं. चुका भरपूर केलेल्या असतात. मी म्हणेल की मी 8 वेळा फेल झालेलो आहे, म्हणजे मी तर सर्वात जास्त चुका केलेल्या आहेत. त्याशिवाय होणारच नाही ना, चुका केल्या नसतात मग पहिल्या वेळी जातो. तर माझा सांगण्याचा पहिला मुद्दा असेल की मी प्रवास सांगतो माझा, आणि माझा प्रवास तसा तुम्ही प्रवास करू नका, त्याच्यापेक्षा चांगला प्रवास करा. पहिल्या अटेम्प्टला, दुसऱ्या अटेम्प्टला. आताचे जे बॅच जाईल 96 फाउंडेशन कोर्स मसुरीला जो जातो सुरू होईल, त्याच्यामध्ये असंच आपलं सर्वे सुरू आहे जे जे सिलेक्ट झाले त्यांचे. त्याच्यामध्ये तुमचा दुसरा अटेम्प्ट, तिसरा अटेम्प्ट एक आपण म्हणू शकतो की पहिला अटेम्प्ट करायचा वेळा कसं आपण डिलिजन्स मध्ये देतो, इग्नोरन्स मध्ये देतो, पण सेकंड अँड थर्ड कीप युअर अटेम्प्ट ॲट लेवल. ठीक आहे, त्याला मजा आहे. माझा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा मोटिवेशनचा आहे. मोटिवेशन मस्ट कम फ्रॉम युअर इनर वेज. तर तो महत्त्वाचा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा, वेळेवर चांगला गाईड निवडा. योग्य वेळेवर योग्य गाईड जर निवडला तर आपला टाईम आणि हे बरंच वाचतं. उदाहरणार्थ मी माझे 2 वर्ष इगो होता स्वतःचा, नाही मी स्वतः एकटा करू शकतो, पण एका ठराविक याच्यानंतर तुम्ही सॅच्युरेट व्हाल, त्याच्या पुढे तुम्ही जाणार नाही. आता काल पण मला एक विद्यार्थी भेटायला आले होते, 2 वेळी मेन्स दिली आहे पण 100च्या वर स्कोर येत नाही आहे ऑप्शनल सब्जेक्टमध्ये. मग तो पिरियड असतो की तुम्ही एका ठराविक लेवलपर्यंतच घेऊन जाऊ शकता, कारण UPSC नीड सम डिफरंट थिंग्स. ते आपल्या अकॅडमिकमध्ये नाही आहे. आपल्या अकॅडमिक कसं असतं मलाही माहिती आहे, त्यामुळे अकॅडमिकबद्दल चर्चा नाही करणार मी, ग्रॅज्युएशनबद्दल जास्त चर्चा नाही करणार. आपण कसे पास होतो आणि काय करतो, डिफरंट थिंग. पण UPSCला काहीतरी वेगळ्या गोष्टीची गरज असते, आणि ते दर्शवणारा एक गाईड किंवा एक मेंटॉर तुम्हाला नेहमीच लागेल. तर तो जेवढा तुम्ही लवकर मेंटॉर बरोबर तुमचे चांगले रिलेशन्स म्हणा, जे काही असेल ते, की त्या मेंटॉरने तुम्हाला डेडिकेटिव्हली घेतलं पाहिजे, आणि त्याच्याकरता तुम्हाला आधी डेडिकेशन दाखवावं लागेल. बरोबर ना? म्हणजे काय म्हणतात की ते आचरेकर गुरुजी आणि सचिन, म्हणजे आचरेकर गुरुजी काय म्हणायचे, सचिनमुळे मला इव्हॉल्व होता आलं, कारण मला तसा शिष्य भेटला. आचरेकर गुरुजी ते म्हणतात, उलटं म्हणतात. सचिन तेंडुलकर काय म्हणतात की आचरेकर गुरुजींनी मला शिकवलं, तर नाही, मला तर माझ्या शिष्याने मला शिकवलं, त्याच्यामुळे मी नवीन प्रयोग केले आणि ते त्याला सांगितले. तर ही गोष्ट आपल्याला समजली पाहिजे. लवकरात लवकर जेवढं समजेल तेवढं चांगलं आहे. आणि चौथा मुद्दा, कन्सिस्टन्सी आणि कमिटमेंट. उदाहरणार्थ याचं एक खूप चांगलं उदाहरण म्हणजे की 24 सप्टेंबरला रिझल्ट आला. तुम्हाला माहिती आहे की रिझल्टमध्ये 1:3 असा रेशो असतो फायनल रिझल्टमध्ये, किंवा इंटरव्ह्यूला जेवढे पदं असतात त्याच्यापैकी 3 जणं एका पदासाठी इंटरव्ह्यू देतात सर्वसाधारणपणे. म्हणजे त्या 3घांपैकी एकच जण सिलेक्ट होणार आहे, 2 जण बाहेर पडणार आहेत. मग अशा वेळी तुम्ही ते जर झालं नाही तर मग ती 2 जणं जी बाहेर पडणार आहेत, मग त्यांनी काय करायचं ना. 24 सप्टेंबर रोजी रिझल्ट आला, त्यांना कळलं की आपलं सिलेक्शन झालेलं नाही, आणि त्यांना 10 ऑक्टोबरला लगेच प्रिलिम द्यायची आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे प्रिलिम ही मोस्ट इम्पॉर्टंट स्टेज आहे, गाळणी परीक्षा आपण म्हणतो. सक्सेस रेशो किती आहे? 2%. माहिती आहे ना हे सगळं कॅल्क्युलेशन. 10 लाख लोक भरतात फॉर्म, 6-7 लाख. मागच्या वर्षी कोरोनामुळे थोडे कमी आले, 4,82,000 लोकांनी परीक्षा दिली प्रिलिमची, त्यापैकी सिलेक्शन फक्त 13,000 लोकांचं आहे. 2% सिलेक्शन आहे प्रिलिम्समध्ये. म्हणजे अल्टिमेटली
तुमचं खरी पातळी जी आहे ती प्रिलिमला टेस्ट होणार आहे, की तुम्ही प्रिलिम कशी हँडल करता. मग बाकीच्या पुढच्या स्टेजेस आहेत त्याच्या पर्टिक्युलर त्या स्टेजचा वेगवेगळा अभ्यास आहे, वेगळ्या पद्धतीने अभ्यास आहे. म्हणजे एकूण UPSCच्या ह्या 4 गोष्टी नेहमीच महत्त्वाच्या. म्हणजे क्वेश्चन्सच्या फॉर्मॅटमध्ये एक सम ऑफ द स्टोरी काय तर मी आधीच सांगितलं, समरी. कन्सिस्टंट आणि कमिटमेंट राहील. कन्सिस्टंटची आणि मग आता या गोष्टी कमवायच्या कशा. फॉर एक्झाम्पल मोटिवेशन टिकवायचं कसं, कन्सिस्टंट आणि कमिटमेंट ठेवायची कशी, त्याच्यासाठी कोणता ॲटिट्यूड डेव्हलप करायचा. त्याच्यानंतर जो मुद्दा मेंटॉर कसा शोधायचा आणि काय शोधायचा, जे काय असेल ते, हे सगळ्या गोष्टी इंडिव्हिज्युअल लेवलला बोलता येतात. याला अशी काही एक कशी तार नाही की बाबा हे सगळ्यांसाठी लागू पडेल असं नाही आहे. प्रत्येक पर्सनॅलिटी डिफरंट आहे. एक गोष्ट सांगतो. एखाद्या व्यक्तीसाठी मी काही मार्ग सांगितले की बाबा मी असं असं केलं म्हणून असं झालं, हे सांगणं हे फक्त माझ्याकरिता आहे, हे लक्षात ठेवा. तुमच्यासाठी काहीतरी वेगळं असू शकतं, हे पण लक्षात ठेवा. प्रत्येक पर्सनॅलिटी डिफरंट आहे, प्रत्येक पर्सनॅलिटीची कॅपॅबिलिटी डिफरंट आहे. फॉर एक्झाम्पल माझं जर हिस्ट्री चांगलं नसेल तर तुमचं एकदम सुंदर असू शकतं, तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. पण तुम्हाला जॉग्रफीचे मॅप नाही काढता येणार जे मला काढता येतात. समजलं ना मला काय म्हणायचं आहे. त्यामुळे UPSCची मेन्सची परीक्षा किंवा प्रिलिमची परीक्षा जे काय असेल ते, तर तुमचा स्ट्रॉंग पर्सोना काय आहे ते ओळखा आणि त्याच्यावर काम करा. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला वीक पॉईंट आपले जास्त माहिती असतात, इनरली आपल्याला माहिती असतं आपल्याला हे येतच नाही, आपण काही बोलून नाही दाखवत कधी, आणि आपण त्याच्यावरच भर देतो. फॉर एक्झाम्पल मिडायवल हिस्ट्री, मला खरंच म्हणजे मनापासून सांगतो की विशेष मला मिडायवल हिस्ट्री लक्षात नाही राहत. तो चूक नाही माझी मेंटल कॅपॅबिलिटी नाही बाबा त्या गोष्टीची, पण मी ॲक्सेप्ट केलं की मला नाही माहिती. पण मग मी एन्शंट आणि मॉडर्न हिस्ट्री एवढं हे केलं होतं की मग त्याच्यामध्ये मला एकही मार्क नाही जायचा. तुमचे स्ट्रॉंग पॉईंट ओळखा, तुमचे स्ट्रॉंग पॉईंट ओळखा, त्या पर्सोनावर काम करा. आणि लास्ट काय म्हणेल की ही परीक्षा म्हणजे अशी नाही आहे, म्हणजे या परीक्षेचं स्वरूप समजून घ्या. सर्वात महत्त्वाचं ते जर नाही समजलं आलं तर पुन्हा वेळ जाईल. कळतं तुम्ही जर कन्सिस्टंट आणि कमिटमेंट 1-2 वर्ष अभ्यास केला, 2.5 वर्ष अभ्यास केला तर तुम्हाला ते प्रत्येकाला हे कळून येतं. असं कोणी म्हणजे असं बुद्धू नाही आहे की जो डेडिकेटिव्हली अभ्यास करतो त्याला हे 2 वर्षानंतर कळतं. पण मग काही मंडळी पहिल्या प्रयत्नात का होतात याचं पण काहीतरी कारण असेल ना, आणि आमच्यासारख्यांना 8-8 का लागतात अटेम्प्ट, याच्यामध्ये पण कारण आहेत. तर मग पहिल्या याच्यामध्ये जी का हे आहेत पहिल्या प्रयत्नात होणाऱ्यांमध्ये सर्वात महत्त्वाचं कारण काय असतं, मला तसं वाटतं की त्यांनी परीक्षेला ओळखलेलं असतं. परीक्षेची रिक्वायरमेंट काय हे त्यांनी ओळखलेलं असतं. आणि परीक्षेची रिक्वायरमेंट एक गव्हर्नमेंट ऑफिसरची आहे. मी लक्षात ठेवा, हा प्रॉब्लेम नेहमी सर्वांमध्ये आढळतो. परीक्षेची रिक्वायरमेंट एक गव्हर्नमेंट ऑफिसरची आहे. परीक्षेची रिक्वायरमेंट तुम्हाला कलेक्टर म्हणून जिल्हा हातात देण्याची आहे, बरोबर ना. तुम्ही जर 2021ला सिलेक्ट झालात तर त्याच्यानंतर 4 महिन्यांनी तुम्हाला 4 वर्षांनी तुम्हाला पहिली कलेक्टरशिप मिळणार, जी थोड्या शॉर्ट पिरियडसाठी असेल पण ती मिळणार, कंपल्सरी मिळणार, ते द्यावंच लागणार स्टेट गव्हर्नमेंटला. तुमच्या ट्रेनिंगचा तो पार्ट आहे. तुम्हाला कलेक्टरशिप एक जिल्हा हा थोड्या काळाकरता ती टेस्ट म्हणतो आपण, ती टेस्ट तुम्हाला देणार. पण तुमच्या हातात जिल्हा का द्यायचा? तुमची पर्सनॅलिटी आहे का तशी? तसं नॉलेज आहे का तुम्हाला? तुम्ही जिल्ह्यातल्या प्रत्येक गटाला सामावून घेण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे का? की तुम्ही अमॅच्युअर आहात? तुम्हालाच तुमचा राग येतोय की तुम्हाला समोरच्या व्यक्तीचा राग येतोय? एखाद्याने तुम्हाला प्रश्न विचारला किंवा उलटा प्रश्न विचारला तर तुम्हालाच राग येतोय. अशी जर पर्सनॅलिटी असेल, तेच तुम्ही प्रेशर जर स्वतःचं प्रेशर तुम्ही कोपअप करू शकत नसाल तर तुम्ही कसं म्हणता की मला जिल्हा हातात द्यावा? जेव्हा कलेक्टर म्हणून तुम्ही काम कराल तेव्हा तुम्ही त्या जिल्ह्यातल्या काही लोकांना मोटिवेशन म्हणून पण काम करणार आहात ना. तुम्ही एखाद्या शाळेत जाऊन काहीतरी तुम्ही ते बोलणार आहात. तिथंच तुम्ही तुमचे बायसेस, तुमचेच प्रिज्युडायसेस, तुमचंच एखाद्या स्त्रियांबद्दलची वेगळी मतं किंवा पुरुषांबद्दलची वेगळी मतं, अशा पद्धतीचं जर तुम्ही पर्सनॅलिटी घेऊन गेले तर तुम्हाला काय वाटतं, आर यू गोइंग टू, तुम्ही त्याला जस्टिस द्याल का? अजिबात नाही देणार. मग ती पर्सनॅलिटी तुमच्यामध्ये कुठेतरी कमी आहे, म्हणून तुम्हाला अटेम्प्ट जास्त लागतात. हे लक्षात ठेवा. उगाचच बऱ्याच वेळा काय होतं, मग परीक्षाच बदलली आहे, परीक्षाच हे केलेली आहे,
मग त्याच्यामध्ये वेगळेच काहीतरी बायसेस आहेत, ओपनचेच जास्त होत आहेत, मग यांचंच कमी होतं आहे, याच्यामध्ये काही मजा नाही. एक्झाम तुम्हाला तो प्रेशर, तुमचं कंटिन्युअस प्रेशर घेण्याची ताकद वाढवतं. हेच कंटिन्युअस प्रेशर आहे. उदाहरणार्थ 24 सप्टेंबरला रिझल्ट येतात, तुम्ही फेल होत आहेत, शेवटच्या स्टेजवरून पुन्हा खालच्या सबसिडीचा खेळ आहे ना, 99वरून डायरेक्ट 5. एक शिडी, सर्वात मोठी शिडी कोणती आहे? सबसिडी खेळले आहेत ना कधी? लक्ष द्या थोडंसं. 99वरून डायरेक्ट 5ला येते ती शिडी, किंवा 99वरून 21वर येते. मग ती तुमची ताकद आहे का? आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही ते कोपअप करण्यासाठी तयार नसाल तर मग यू आर नॉट अट ऑल वेलकम इन UPSC. समजतो काय म्हणतोय? नॉट अट ऑल वेलकम. ते प्रेशर जर बेअर केलं तुम्ही तरच ती मजा आहे ना UPSC मध्ये येण्याची. तुम्हाला असं वाटेल नाही हे चुकीचं आहे वगैरे वगैरे, आता माझी इच्छा नाही. मी तर म्हणेल बऱ्याच वेळा असं होता की मग तुम्ही ना, माझे अजून मित्र आहेत त्यांनी स्किप केला अटेम्प्ट, पण नॉट अट ऑल ॲक्सेप्टेड. तेच प्रेशर बेअरअप करण्यासाठी तुम्हाला UPSC तयार करत आहे. आणि दिस प्रेशर इज द डे टू डे. तुम्ही जेव्हा कलेक्टर म्हणून काम कराल ते डे टू डे असणार आहे. सांगता येत नाही तुम्हाला कंटिन्युअस 5 दिवस झोप मिळेल की नाही. आपल्याला बऱ्याच चुकीच्या कन्सेप्शन्स आहेत कलेक्टर या पदाबद्दल किंवा UPSCच्या पदांबद्दल. तुम्ही जेवढा अभ्यास आता करता किंवा 3-3 वर्ष 4-4 वर्ष करून आपण IAS IPS होऊ, किती मार्कांची परीक्षा आहे? 1700. आणि नंतर हे आपली त्या लबासरामध्ये गेल्यानंतर 3 महिन्यामध्ये 3500 मार्काची परीक्षा द्यायची आहे तुम्हाला. 3 महिन्यामध्ये फर्स्ट फाउंडेशन कोर्सला. असं नाही आहे. म्हणजे काय आहे ह्याच्यासाठी? काय आहे की टेकिंग प्रेशर, मॅनेजिंग अवर सेल्फ, हॅविंग दॅट स्किल टू प्रोड्यूस द रिझल्ट इन एनी कंडिशन. तुम्हाला आता जरी सांगितलं की चला मी एक GSचा प्रश्न देतो, मला लिहून द्या, यू शुड बी रेडी. तुमची मेंटली प्रिपेअर झालं की नाही मला येतं आणि मी ते योग्य पद्धतीने लिहून दाखवेलच. का? कारण मी कलेक्टर बनल्यावर तुम्हाला कधीही कोणतीही गोष्ट सांगण्यात एक्झिक्युटिव्ह आहे ना तुम्ही, बरोबर आहे ना. कलेक्टर माहिती असेल तुम्हाला, असं वाटतं मला. जर तुम्ही UPSC मध्ये येण्याचा निर्णय घेतला असेल आणि तुम्ही या हॉलमध्ये बसला असेल तर मी हे कन्सिडर करून चालतो की तुम्हाला प्रत्येक पदावरच्या अधिकाऱ्यांचं काम माहिती आहे, जबाबदारी माहिती आहे. आणि ही जबाबदारी तुम्हाला माहिती नसेल तर एथिक्सच्या केस स्टडी तुम्हाला लिहिता येणार नाहीत. एथिक्सच्या केस स्टडीमध्ये लिहिलं आहे, सांगितलेलं आहे ना की कन्सिडरिंग दॅट यू आर किंवा कोणीतरी अंडर सेक्रेटरी आहे आणि असा इश्यू निर्माण झालेला आहे. तुम्हाला अंडर सेक्रेटरी या पदाच्या जबाबदाऱ्याच जर माहिती नसतील तर हाऊ यू आर गोइंग टू डील विथ दॅट केस स्टडी. अंडरस्टूड? म्हणजे काय आहे की UPSCचा अभ्यास सुरू करण्याच्या आधी तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, असं मला वाटतं की ही कोणी सांगितलं का, यू मस्ट हॅव अ इंटरेस्ट इन गव्हर्नमेंट वर्किंग आणि गव्हर्नमेंट फंक्शनॅलिटीजमध्ये. तर जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या फंक्शनॅलिटीज आहेत, कोणकोणत्या फंक्शनॅलिटीजचं नाव रोज पेपरमध्ये येतं, या सगळ्यांची गोष्ट तुम्हाला माहीत पाहिजे. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं, जेव्हा तुम्ही परीक्षेसाठी तयार व्हाल, परीक्षा तुमची एक मेंटल ॲबिलिटीची आहे, ॲटिट्यूडची आहे, ॲप्रोचची आहे. त्यामुळे तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या सगळे प्रॉब्लेम्स हे आपले प्रॉब्लेम्स आहेत आणि त्यांना सोल्युशन देण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे का? आणि जर नसेल तर ती बिल्टअप करण्याची तुमची तयारी असली पाहिजे. उदाहरणार्थ, एक कलेक्टर म्हणून तुम्ही काम करत असाल, तुमच्यासमोर जाऊ दे, एक वेगळं उदाहरण देतो, नंतर या गोष्टीवर येतो. मुंबईमध्ये एक सेमिनार करत होतो, तर सहज एकाने सांगितलं की सर पर्सनल रिलेशन कसे हँडल करायचे अभ्यासाच्या दरम्यान. पर्सनल रिलेशन्स जे असतात ते कसे हँडल करायचे. मला हा प्रश्नच पडला. मी या अशा गोष्टींना तर मी कधी फेस नाही केला, पण मला नंतर मी विचार केला की साधी गोष्ट आहे. कलेक्टर नावाची गोष्ट अशी आहे, मी मुळात कलेक्टर का म्हणतो हे पण समजून घ्या. या पलीकडे पण भरपूर सर्व्हिसेस आहेत, माहिती आहे तुम्हाला, मी ॲक्सेप्ट करतो की तुम्हाला माहिती आहेत, IRS आहे वगैरे वगैरे. पण कलेक्टर कन्सिडर टू बी मोस्ट प्रेस्टिजियस अँड हू वर्क्स विथ द ग्राउंड. आणि सर्वात जास्त कॅपॅबिलिटी ट्रेनिंग त्याच पदाला दिलं गेलं आहे. आणि IPS डेफिनेटली. तुम्ही लोकांच्या घरातले प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असाल हे लक्षात ठेवा. वेन यू वर्किंग ॲज अ कलेक्टर, घरातले प्रश्न तुमच्या समोर येत असतात.
तसंच प्रश्न असतं की बाबा की मग माझे प्रिपरेशनमध्ये, वी आर टॉकिंग अबाउट अ प्रिपरेशनमध्ये जे जे काही कॉमन प्रॉब्लेम्स येतात ना त्याबद्दल चर्चा करतो आहे. प्रिपरेशनचे टेक्निकल प्रॉब्लेम्स आहेत आपण तुमच्याकडून घेऊ, त्याचे उत्तर काही पर्सनली देऊ आपण इंडिव्हिज्युअल लेवलला. पर्सनल रिलेशन कसे हे करतात. पण हाच जर आपण विचार केला की इफ यू आर नॉट एबल टू मॅनेज युअर पर्सनल रिलेशन्स, हाऊ यू आर गोइंग टू मॅनेज द रिलेशन्स ऑफ होल डिस्ट्रिक्ट. समजतं मी काय म्हणतो आहे? समजतंय? इफ यू आर नॉट एबल टू मॅनेज युअर सेल्फ, स्वतःच्या भावना, स्वतःच्या इमोशन्स, स्वतःचे ॲट्रिब्यूट्स आपण स्वतःला जर मॅनेज नाही करू शकत आहे तर हाऊ तुम्ही स्वतःला कसं डेव्हलप कराल की तुम्ही एक जिल्हा मॅनेज कराल आणि नंतर काही वर्षांनी राज्य, कारण तुम्ही चीफ सेक्रेटरी पण तुम्हीच बनणार आहेत ना. प्रत्येक वेळी प्रिपरेशन करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, 4 वर्षानंतर तुम्हाला कलेक्टर बनायचं आहे. कलेक्टर बनण्यासाठी मी कसा असलो पाहिजे. प्रत्येक वेळी चहा प्यायला जाताना 2 मिनटं जास्त लागल्यानंतर तुम्हाला हा विचार करता आला पाहिजे, कलेक्टरला एवढी मुभा आहे का. प्रत्येक वेळी वेगवेगळे डिसिजन्स घेताना नेहमी विचार करा, एक ऑफिसर म्हणून, मी जिल्ह्याचा ऑफिसर म्हणून करताना मी काय करेल. ही परीक्षा त्या मेंटॅलिटीची परीक्षा आहे आणि ह्या मेंटॅलिटी बिल्टअप करण्यासाठी हे स्ट्रक्चर आहे. म्हणजे मुळात काय की UPSC CSE, आपण CSE बद्दल चर्चा करतो, तशा UPSC 120 प्रकारच्या परीक्षा घेतात. UPSC CSE त्याच्यामधून कलेक्टरसारखं पद निवडलं जातं किंवा IAS सारखं पद निवडलं जातं. तर अशा वेळी आपण ही परीक्षा का देतो हे तर सर्वात पहिले तुम्हाला माहीत पाहिजे. आणि हे जर तुम्हाला माहिती असेल तर मग अभ्यासामध्ये, प्रिपरेशनमध्ये तुम्हाला वेगळ्या कोणत्या गोष्टीची गरज लागणार नाही. तुम्हाला काय पाहिजे? प्रिव्हियस इयर पेपर्स, सिलेबस, गुड बुक्स अँड गुड मेंटॉर. आणि या सर्वाच्या पाठीमागे असणारे तुमचं डेडिकेशन. या पलीकडे काही वेगळं दिसतं का परीक्षेमध्ये? मला तर नाही दिसत बाबा, नाही दिसत मला. डेडिकेशनमध्ये सगळं आलं, ती कन्सिस्टन्सी आली, कमिटमेंट आली, सगळं आलं त्याच्यामध्ये. वेगवेगळ्या शब्दाने फक्त घुमून फिरून त्याच गोष्टी आहेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स ज्याच्यामुळे तुम्हाला परीक्षा कळते, सिलेबस ज्याच्यामुळे तुम्हाला पुढे काय येऊ शकतं ते कळतं, मेंटॉर तुम्हाला सगळं मॅनेज करतो की तुमचा टाइम टेबल काय असेल, कसं असेल, किंवा ॲक्च्युली टाइम टेबल तर तुम्हीच बनवता, मेंटॉर फक्त ते एक्झिक्यूट करण्यासाठी प्रयत्न करतो. ही परीक्षा आणि दुसरं एक स्वरूप या परीक्षेचं असं पण आहे, ही परीक्षा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे एक्झॅक्टली काय तुमच्या मनात आहे मला तेवढं सांगा. आपण स्पर्धा परीक्षा म्हणतो ना, मोठ्या मी रस्त्यावर जर उभे राहिले तर स्पर्धा परीक्षा करतो म्हणजे एक शिवीसारखं आहे, सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे, चुकीचं नाही आहे. पुणे आहे, प्रत्येकाला माहिती आहे, पुणे येथे स्पर्धा परीक्षा करणार. पुण्याच्या 2 गोष्टींना बिलकुल मान नाही, जो रस्त्यावर पायी चालतो त्याला किंमत नाही आणि जो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो त्याला किंमत नाही. सिलेक्शन झाल्यानंतर मग लागतात पोस्टर्स, त्याला काय हे नाही. म्हणजे जमिनीवर राहा, मी तर खूप राहण्याचा प्रयत्न करतो. तर काय स्पर्धा परीक्षेचं नेचर काय असतं, काय वाटतं तुम्हाला, काय आयडिया आहे तुमची? झोप येते, बोर होत आहे, काय आयडिया आहे तुमची स्पर्धा परीक्षेची? परफेक्ट, एकदम परफेक्ट. तुमचं कॉम्पिटिटर कोण आहे? तुमच्याबरोबर पळणारी लोकच तुमचे कॉम्पिटिटर आहेत. इथं आहे का बाबा मला 35% मिळाले म्हणून मी पास होणार आहे, लाईक इंजिनिअरिंग 40% मिळाल्यावर तुम्ही पास होणार आहेत. काय करणार त्या पास व्हायचं? प्रिलिम पास झाले, किती वेळा झाले? 10 वेळा झाले, काय फायदा? बरोबर की नाही? रँकमध्ये आलात का? माझं तुम्ही काय ऐकताय? मागच्या वर्षी यावेळी तुम्ही माझं ऐकलं असतं का? नसतं ऐकलं ना, नसतं ऐकलं. काय आणि संबंध पण, मी आलो पण नसतो काही द्या सांगायला तुम्हाला. अमित सरांनी बोलवलं पण नसतं मला.
दॅट्स फाईन, दॅट्स जोक्स अपार्ट. बट द प्रॉब्लेम काय आहे की तिथं रँकमध्ये जोपर्यंत तुम्ही येत नाही ना तोपर्यंत तुमचं नॉलेज, माहिती, मेहनत या सगळ्या गोष्टींना ना झिरो माती आहे, झिरो महत्त्व आहे. त्यामुळे ट्राय टू अचीव दॅट. बऱ्याच वेळा मुलं येतात, नाही मला हे आवडलं मी हे वाचत बसलो. नाही, नेहमी लक्षात ठेवा की आपण स्पर्धा परीक्षेमध्ये आहोत. नेहमी लक्षात ठेवा की आपण कुठल्या तरी पोस्टसाठी प्रिपेअर करत आहोत. आणि नेहमीच लक्षात ठेवा की हा माझा स्वतःचा डिसिजन आहे. UPSC तुमच्या घरी आली होती का की नाही बाबा चल तू यार का हुशार पोरगा आम्हाला भेटेना, बरोबर ना? तुमचा डिसिजन आहे ना, तुम्हीच प्लॅन बनवणार आहे, तुम्हीच काहीतरी प्लॅन बनवाल आणि तोच तुम्हाला जर एक्झिक्यूट नाही करता आला तर तुम्ही शासनाचे प्लॅन काय एक्झिक्यूट करणार? तुम्ही ठरवलं मी उद्या सकाळी 7 वाजता उठणार आहे, 6 वाजता उठणार आहे आणि काहीतरी व्यायाम करून आय विल जॉईन माय लायब्ररी, जे काही असेल ते आपण जे काही ठरवलेलं असेल. आर यू एबल टू एक्झिक्यूट दॅट थिंग? मग तुम्ही निवडणुकीचं प्लॅनिंग कसं काय फॉलो करणार? निवडणुकीचं प्लॅनिंग तर एकदम कट टू कट असतं आणि जर त्याच्यामध्ये कमी जास्त झालं तर लगेच ॲलिगेशन्स होतात उमेदवारांकडून किंवा सामान्य नागरिकांकडून की तुम्ही त्यांना जास्त वेळ दिला, आम्हाला थोडा कमी वेळ दिला. निवडणूक प्रचंड क्लिष्ट व्यवस्था आहे निवडणुकींची आपल्याकडे, माहिती आहे. म्हणजे तुम्हाला माहिती असेल एक 7 दिवसांचं प्लॅनिंग, म्हणजे 7 डेट्स असतात त्याच्यामध्ये महत्त्वाच्या. इलेक्शन डिक्लेअर झाले लगेच आचारसंहिता लागते, लगेच मग तुमचे फॉर्म भरले जातात, मग फॉर्म रिटर्न घ्यायची तारीख, मग स्क्रुटिनीची तारीख, त्या तारखेला तेव्हाच करावं लागतं त्या गोष्टी. सिम्बॉल ॲलोकेशन, मग आपल्या लोकांचं ट्रेनिंग, मग ते EVMचे प्रॉब्लेम्स, तेव्हा EVMचे प्रॉब्लेम चालत नाही. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की तुम्हाला त्या गोष्टीसाठी प्रिपेअर करण्याची ताकद या परीक्षेमध्ये. बाकी प्रिपेअर कसं करायचं, काय नाही करायचं, त्यात बुक लिस्ट कोणती असली म्हणजे त्याच्यावरती आज चर्चा मला म्हणजे बेसिकली करायचीच नाही. ते तुम्हाला कुठंही यूट्यूबला ओळा, सरांना विचारा, सर मास्टर आहेत त्याच्यामध्ये. माझा मूळ मुद्दा आहे की तो ॲटिट्यूड डेव्हलप करता येतो का आपल्याला, आणि आपण त्या UPSCच्या परीक्षेकडे बघतो कसं, ते स्किल डेव्हलप करतोय का आपण. त्या इफ यू वॉन्ट टू एंटर इन टू द गव्हर्नमेंट ॲज अ हायेस्ट ब्युरोक्रॅट ऑफिसर ऑर द हायेस्ट पोझिशन, आर यू एबल टू टेक दॅट प्रेशर? तुम्हाला काय वाटतं, IAS किंवा महानगरपालिकेचे आयुक्त, डेफिनेटली IAS, ते स्वतः जाऊन कचरा उचलतात का? नाही ना, बिकॉज दॅट नॉट देअर जॉब. त्यांचं काम आहे की ते कसं घडवून आणायचं, ते त्यांचं काम. मग याच्याकरता तुम्ही काही वेगळे प्रयत्न करता का? नाही करत, आपण खरंच नाही करत. मग याच्यासाठी काय अपेक्षित आहे? सर्वात आधी तुम्ही कंटेम्पररी असलं पाहिजे. 2020चा मी तुम्हाला सांगतो की 2020ची परीक्षा मी पास झालो आहे. मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकत नाही की 21ची जी प्रिलिम झाली 10 ऑक्टोबरची ती पास होईल की नाही, हंबली सांगतोय अगदी. याचा अर्थ काय झाला? आय एम रिडंडंट. रिडंडंटचा माहिती आहे ना, कामातून गेलेला, परीक्षेकरिता वाया गेलेली व्यक्ती. 2020ला पास झालात म्हणून 2021ला तुम्ही पास व्हाल याची तुम्ही गॅरंटी देत असाल तर तुम्ही यू आर मेकिंग फुल युअर सेल्फ. समजलं? त्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळी नवीन बनायचं आहे. नवीन पेपर छापला गेला, पेपर म्हणजे न्यूजपेपर छापला गेला म्हणजे परिस्थिती बदलली. आणि ती परिस्थिती तुम्हाला आता माहिती आहे का? किती जण पेपर वाचून आले आत्ता? तुमचं सर्वात पहिलं काम असलं पाहिजे की जगात काय चाललंय माहीतच पाहिजे तुम्हाला, त्याशिवाय कसं चालेल? किती जण पेपर वाचून आले आज? दहा 10% लोक असणारच. बाकीचे 90% गेले, ते रेसमधून बाहेर पडले. ते मी आता जर आजच्या पेपरवर करंट अफेअर्सवर 2 प्रश्न दिले तर कोण लिहू शकतील? जे पेपर वाचून आलेत ते. ओके, त्यांनी तोडकं मोडकं लिहिलं. मी म्हणतो की त्यांना एक्झॅक्टली तसं लिहिता येणार नाही, मानतो मी, कारण पेपर वाचलेला आहे, त्याचा बॅकग्राऊंड थोडी चेक केला आपण आपल्या पुस्तकातून, आपल्या जनरल पुस्तकातून किंवा जनरल हे आहे त्याच्यातून पेपर वाचण्याच्या पद्धती असतात. पेपर वाचल्यानंतर पेपरमध्ये फक्त न्यूज आहे,
मग त्या न्यूजच्या मागे काय घडलं, त्याचे बेसिक्स काय, ते तुम्हाला कुठेतरी तुमच्या जे आपण नेहमी वापरणारी पुस्तकं आहोत आणि NCERT याच्यामध्ये ते कुठेतरी सापडत. मग आजची न्यूज आणि त्या गोष्टी जोडल्यानंतर तुमचं उत्तर तयार होईल. बरोबर? ते वाचन झालं नसेल आज, पण तुम्ही बसणाऱ्या 100 लोकांमध्ये जर 3च लोक ते तोडकं मोडकं जरी लिहित असेल, बिकॉज इट्स कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, बघा कोणाला जास्त मार्क मिळतील? त्याच्यामध्ये आयडियल उत्तर नावाची गोष्ट आहे का? नाही. आयडियल उत्तर नावाची गोष्ट नाही आहे सध्या तरी, कारण तो अतिशय ताजा विषय आहे. आयडियल उत्तर बनणं शक्य नाही आहे त्याच्यामध्ये. तर जे 3 जण लिहितील त्यांना हायेस्ट मार्क मिळतील, त्याच्यामध्ये एकाला जास्त मिळतील, दोघांना सेम मिळतील. याचा अर्थ काय झाला? तुम्हाला इतरांपेक्षा चांगलं लिहायचं, म्हणजे योग्य उत्तर लिहायचं. नुसतं चांगलं म्हणजे असं नाही की बाबा फोटो वगैरे काढायचा त्याच्यामध्ये, असं नाही. तुम्हाला योग्य उत्तर लिहायचं, इतरांपेक्षा जास्त व्हॅलिड असलेलं, जास्त अपडेटेड असलेलं. समजतंय? या कारणाकरता तुम्हाला अपडेट राहावंच लागेल. अपडेट राहिलं नाही तर तुम्ही रिडंडंट व्हाल. बरोबर आहे ना? जसं आता ह्या 3 जणांनी, लेट्स कन्सिडर 3 किंवा 5 जणांनी पेपर वाचून आले, ते काहीतरी तर लिहितीलच त्याबद्दल की नाही, आणि ते दे विल लुक इन टू इट. ते तुमच्या कॉम्पिटिशनमधून पुढे निघून जातील. त्यामुळे हा ॲटिट्यूड डेव्हलप करा. त्याशिवाय हे पुढे तिसरंच अजून एक महत्त्वाची गोष्ट, याच्या बऱ्याच महत्त्वाच्या झाल्या, 3 गोष्ट सांगता या परीक्षेकडे लाईफ म्हणून बघू नका वगैरे वगैरे, त्या गोष्टी तर आहेतच. परीक्षा आहे, परीक्षेला परीक्षेसारखं ट्रीट करा. तुमच्या जगण्याच्या गोष्टी आणि मरण्याच्या गोष्टी याला जोडल्या तर ते बर्डन होईल. बर्डन झालं तर ते जास्त वेळ तुम्ही सस्टेन नाही करू शकत. एक रिकामा ग्लास जरी असा हातात धरून ठेवायला सांगितलं की तुम्ही 1 तास 2 तास 5 दिवस कराल का? नाही होणार. का? कारण तुम्ही ते एकदम स्ट्रिक्ट करून ठेवलं. चला मी तुम्हाला सांगितलं की ठीक आहे, तू ग्लास उचल, 2 दिवस ठेव, 3ऱ्या दिवशी पूर्ण उचलून ठेवायचा, ते पण चालेल, ते पण एक वेळ सस्टेनेबल होईल. पण तुम्हाला सांगितलं नाही, कंटिन्युअस 5 दिवस पकडून ठेवायचं नाही, होईल का ते? नाही. रिलॅक्सेशन इज ऑल्सो इम्पॉर्टंट, इज अ पार्ट अँड पार्सल. वी आर द ह्युमन्स. चांगल्या मूव्हीज बघा, चांगली पुस्तकं वाचा, ते तर आहेच, नाही अशातला भागच नाही. चांगलं म्हणतोय मी, बट चॉईस ती तुमच्या हातात असली पाहिजे. त्या यूट्यूबच्या शॉर्ट्ससारखी नसली पाहिजे की चाललंय पुढे, आपल्याला गरज नसताना आपण बघतोय. मित्रापेक्षा पण मोबाईल तुमचा मिसडायरेक्ट करणारा सध्या मोठा घटक आहे. त्यामुळे त्यावर कंट्रोल ठेवा. ते कसं ठेवायचं, काय ठेवायचं, तो संपूर्णपणे सब्जेक्टिव्ह विषय आहे. तुम्ही ठेवा नका ठेवू मला काही, म्हणजे तुम्ही बंद करून ठेवा की मग वेगवेगळे ॲप वापरा की काय वापरा, हा संपूर्ण सब्जेक्टिव्ह विषय आहे. आणि तिसरा मित्र बरोबर आहे, चांगले मित्र निवडा. एखाद्या मित्रामुळे तुम्हाला कधी वाटलं की नाही याच्यामुळे आपलं नुकसान होतं आहे, दूर सारा त्याला, आणि लागलं सांगा की बाबा या परीक्षेनंतर पार्टी करू आपण, बिंदास. आणि तो आपला खरा चांगला मित्र असेल तर त्याला पण ते कळून चुकेल की नाही यार, तो पण अभ्यास करायला लागेल. या सगळे म्हणजे हे सांगणं मॉरल ऑफ द स्टोरी आहे की बाबा UPSCकडे तुम्ही बघणार कसं, प्रिपेअर कसं करणार आणि काय करणार. बुकलिस्टसाठी तुम्ही इथं आला असाल तर मी काय बुकलिस्ट देणार नाही, तुम्ही जाऊ शकता. बुकलिस्ट कोणीही सांगेल तुम्हाला, तुम्ही जा एकदा मार्केटमध्ये, आप्पा बळवंतमध्ये, तुम्हाला पाहिजे तेवढी पुस्तकं मिळतील. पण घेतलेलं पुस्तकातलं सगळं येतं का आपल्याला याचा आधी विचार करा. तुमच्या हातात असलेल्या पुस्तकावर तुमची कमांड निर्माण झाली आहे का? प्रत्येक पुस्तकामध्ये 70% 80% सिलेबस सारखाच आहे. वेगवेगळ्या भाषेत किंवा काही अपडेटेड असेल, काही कमी अपडेटेड असतील. मग तुमचं काम काय आहे की आपल्या हातामध्ये असलेलं पुस्तक व्यवस्थित करणं आणि इतर पुस्तकांमध्ये असं वेगळं काय आहे की जे या पुस्तकात नाही आहे तेवढं फक्त त्याच्यातून उचलणं, हे तुमचं काम आहे. असं याला म्हणतात अपडेशन ऑफ युअर नोट्स. तुमच्याकडे स्वतःच्या नोट्स आहेत, ओके, नो प्रॉब्लेम. प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट सगळ्या घ्यायचं आणि सगळं करायचं. आपल्याला PhD करायची नाही आहे, आपल्याला UPSC पास करायची आहे. UPSC नीड समथिंग डिफरंट. क्रिप्स लागतं, क्रिस्प. तुम्हाला आता परीक्षेमध्ये एसे आहे, GS आहे, ऑप्शनल आहेत, प्रत्येकाचं टेक्स्चर वेगळं आहे. ऑप्शनल सब्जेक्ट टेस्ट युअर अकॅडमिक ॲबिलिटी. अकॅडमिक आहे.
पण समस्या अशी आहे की ऑप्शनलमध्ये पण अकॅडमिक लिहिण्यासाठी तेवढी स्पेस नाही आहे, कारण तुम्हाला एकेकाळी होता 60 मार्काचा प्रश्न होता, सरांना चांगलं माहिती आहे. 60 मार्काचा प्रश्न होता जो तुमचा खरी अकॅडमिक ॲबिलिटी टेस्ट करायचा. पण आता 20 मार्क आणि 10 मार्कावर येऊन गेलं, त्यामुळे त्याला पण आता क्रिस्प नेचर पाहिजे. म्हणजे काय, उदाहरणार्थ म्हणजे पूर्ण स्मार्टनेसच लागतो तुम्हाला त्याला. पॉईंट फॉर्मॅटमध्ये कसं लिहायचं, शॉर्टमध्ये कसं लिहायचं, मराठीतून लिहित असताना आपली वाक्य मोठी होतात ती शॉर्ट कशी करायची, इंग्रजीमध्ये लिहिताना योग्य एक्सप्रेशन कसं वापरायचं. कन्सेप्ट नावाची गोष्ट आहे ना, संकल्पना नावाची गोष्ट. जेव्हा तुम्ही संकल्पना वापरता तेव्हा तुम्हाला बऱ्याच गोष्टी एक्सप्लेन कराव्या नाही लागत, बरोबर ना. जेव्हा जातीयवाद तुम्ही लिहाल, समजा पेपरमध्ये तुम्हाला जातीयवाद लिहिलं, तर तुम्हाला पुढच्या गोष्टी एक्सप्लेन करायच्या गरज आहेत का, नाही. संकल्पनांना किती इम्पॅक्टफुली वापरायचं, ते असे वर्ड्स वापरायचे ज्याचे अर्थ मोठे असतात, तेवढा वर वाढून मोकळं व्हायचं. दॅट वी सेव्हज युअर टाईम. या सगळ्या ट्रिक्स अँड ट्रेसेस आहेत, त्या नंतरच्या गोष्ट आहे सगळं. ते तुमचा अभ्यास झाल्यानंतर रायटिंग प्रॅक्टिसचा पार्ट आहे. GSचं उत्तर कसं, एसेला कसं डील करायचं, एसे निबंध काय, तुम्हाला स्वतःचे विचार मांडता येतात का, इथून टेस्ट करा स्वतःला की एखाद्या गोष्टीबद्दल मला माझे स्वतःचे विचार मांडता येतात का, आणि मांडता येतील तर माझं वाचन किती आहे, त्याच्यामध्ये ते किती बसतं. एका सेटिंगमध्ये मी 1200 शब्द लिहू शकतो का. म्हणजे मी हे सगळं का सांगतोय, कारण यू आर अ व्हेरी फ्रेश टू द UPSC. इथंच मेन्सची मुलं बसली असेल तर मी त्यांना वेगळ्या पद्धतीने काहीतरी सांगितलं असतं. तुमच्या एका सेटिंगमध्ये तुम्ही 1200 शब्द लिहू शकतात का. भले तुम्ही काहीही लिहा, काही प्रश्न नाही, पण निदान तुम्हाला 1200 शब्द लिहिण्याचा पेशन्स आहे का. कारण मी बरेच विद्यार्थी बघितले, त्या त्यांना एखादा विषय सुचला नाही, जमला नाही, काहीतरी लिहून 2 पानं लिहितात आणि उठून जातात. नाही, 1.5 तास स्ट्रगल करायचं आहे तुम्हाला. एक एसे म्हणजे 1.5 तास आहे आपल्याकडे, आपण बघितलं तर. वास्तविक ते 3 तासामध्ये 2 एसे लिहायला सांगतायत आपल्याला, पण त्यांनी सांगितलं नाही आहे की तुम्ही 1.5 तासामध्ये एकच लिहायचं आहे. समजलं. एक अर्धा तास चुकवा, एक एसे 2 तास लिहा, काही फरक नाही पडत. त्यांनी काही सांगितलं नाही ना तसं. प्रत्येक नोटीस दिलेली असते किंवा इन्स्ट्रक्शन दिलेली असते, ती व्यवस्थित बघा की ही इन्स्ट्रक्शन अशीच का दिलेली आहे. 150 वर्ड्समध्ये सांगितलं तर 150 वर्ड्स. क्वेश्चन पेपर वाचले असतील मेन्सचे, वाचलेत ना. 150 वर्ड्सचा पहिला प्रश्न असतो. हिस्ट्री जर तुमचं ऑप्शन नसेल तरची गोष्ट आहे. हिस्ट्रीमध्ये पहिला प्रश्न वेगळा असतो, लोकेशन्स असतात त्याच्यामध्ये हिस्ट्रीमध्ये. 150 वर्ड्समध्ये सांगितलं तर 150 वर्ड्सच का सांगितले त्यांनी, याचा विचार करा ना एकदा. आणि दिलेला प्रश्न 150 वर्ड्समध्ये लिहिता येतो का, येतो नाही येतो तो दुसरी गोष्ट, पण याचं मटेरियल एवढं आहे आणि हे 150 वर्ड्समध्ये लिहिणार कसं. त्याला म्हणतात तुमचं क्रिस्प नेचर. उद्या तुम्ही मोठे होऊन गव्हर्नमेंटचे मोठे मोठे रिपोर्ट्स लिहाल. नीती आयोगचे मे बी तुम्ही नीती आयोगला पहिली पोस्टिंग जी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये होती ती नीती आयोगच्या अंडर सेक्रेटरी भाग्यश्री विस्पुते. नीती आयोगमध्ये अंडर सेक्रेटरी 2017च्या IAS यवतमाळला होत्या SDM. तिथं मग तुम्ही जाऊन काय कराल, क्रिप्स लिहिता आलं पाहिजे की याचा क्रक्स काय. मी एवढं पुस्तक वाचलं, याचा क्रक्स काय या पुस्तकाचं. म्हणून ते 10 मार्क्समध्ये तुम्हाला एक्सप्लेन करायला सांगतात. बऱ्याच वेळा काय म्हणतात, जो पहिला प्रश्न आणि पहिल्या 5व्या प्रश्नावर कमांड घेतो तो आपोआप इंटरव्ह्यूला पात्र होतो. पहिला प्रश्न आणि 5वा प्रश्न का, तुम्हाला तेच 10 मार्कासाठी 150 वर्ड्समध्ये जवळजवळ तुम्हाला पूर्ण थिअरीज लिहायच्या आहेत तिथे. माहिती आहे, पहिला प्रश्न आणि 5वा प्रश्न मेन्सचा. तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघा की हे असंच का आहे. ऑप्शनल सब्जेक्ट सांगतोय मी. म्हणजे मला असं वाटतं की UPSC प्रचंड लिनियंट आहे एसेच्या बाबतीमध्ये. का हो सर, 8 विषयापैकी 2 सिलेक्ट करायचे. GS मध्ये अशी आहे तुमच्याकडे 25 प्रश्न दिलेत, 25 प्रश्नच लिहायचे तुम्हाला, ऑप्शनच नाही आहे त्याच्यामध्ये कुठलंच, आहे की नाही. मग लिनियंट कुठं झालं, एसेच्या बाबतीमध्ये प्रचंड लिनियन्सी झाली. 8 पैकी 2 एसे. अरे ॲक्च्युली 2च एसे दिले पाहिजे आणि तेच लिहिले पाहिजेत. टेक्स्चर समजून घ्या परीक्षेचं, मग तुम्हाला आपोआप गोष्टी समजतील. मग कुठं फोकस करायचं, कुठं नाही फोकस करायचं, या गोष्टींकडे आपल्याला वळता येईल.
त्यामुळे हे जेवढं लवकर समजेल तेवढं चांगलं आहे. बाकी प्रश्न कसे लिहायचे, काय लिहायचे ते तुमच्या अभ्यासावर डिपेंड आहे. कधी लिहायचे, रायटिंग प्रॅक्टिस कधी सुरू करायची, असे जे प्रश्न असतात ना, माझं असं मत आहे रायटिंग प्रॅक्टिस ही 250 मार्क्सचीच करावी. कारण त्या 3 तासामध्येच आपली कोण कितने पाणी में है कळतं. तुम्हाला वाटेल की मी 2 प्रश्न सोडवून बघतो 14 मिनिटामध्ये 10 मार्क, हिशोब लावा. आपल्याला 250 मार्क्स लिहायचे आहेत 3 तासामध्ये. अराऊंड 10 मार्काचा प्रश्न असेल तर तुम्हाला 7च मिनिटं आहे त्याच्यासाठी. काय नाचायचं, बागडायचं, झोपायचं हे त्या 7 मिनिटामध्येच आहे आणि ते तुम्हाला करायचं. त्यामुळे तुम्ही 2 प्रश्न उचलले, चला मी 20 मार्काचा प्रश्न लिहून बघतो किंवा एकच प्रश्न 20 मार्काचा, त्याच्यामध्ये तो अंदाज येत नाही. तो अंदाज येत नाही की आपण. आणि दुसरा काय काय कन्सिस्टन्सीचा पण आहे. 3 तास तुम्ही सुरुवातीला फास्ट लिहाल किंवा सुरुवातीला स्टार्टिंगला उशीर होईल. पेपर काय म्हणतात त्याला, गाडी स्टार्ट व्हायला थोडं ॲक्सिलरेट करतो ना आपण तसं, नंतर मग गाडी रंगात येते. पण नंतर हळूहळू मग हात दुखायला लागेल, तेव्हा स्पीड कमी होईल 3 तासाचा. त्यामुळे आय विल सजेस्ट की तुम्ही 3 तासाचा टार्गेट ठेवून अभ्यास करायचा. एका आठवड्यामध्ये मी एवढा अभ्यास करेल आणि मग शेवटी मी याच्यावर 3 तासाची टेस्ट देईल. मग डेफिनेटली हे प्लॅनिंग तुमचं तुमच्या मेंटॉरबरोबर झालं पाहिजे, सो दॅट द मेंटॉर विल बी अवेलेबल ए टेस्ट टू यू. हे कधी होतं की तुम्ही डेडिकेटिव्हली त्याच्यासाठी अभ्यास केला, वेळ दिला, त्याच्यानंतरच हे होऊ शकतं. हे झालं रायटिंग प्रॅक्टिसबाबत. प्लॅनिंग प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. याच्यामध्ये थोडं एक महत्त्वाच्या 3 गोष्टी समजून घेऊ आपण. प्रिलिम, मेन्स आणि हे UPSCच्या बाबतीमध्ये. प्रिलिम्स चाळणी परीक्षा, ती MPSCला पण चाळणी परीक्षा आहे. चाळणी परीक्षा म्हणजे दिस एक्झाम इज फॉर एलिमिनेशन. नॉन सिरियस कॅन्डिडेटला बाहेर टाका, साधी गोष्ट आहे. चाळणीच आहे ना एक प्रकारचे. 10 लाख किंवा 6 लाख जर बसले असतील तर आम्हाला फक्त 14,000 लोकांसाठी आम्ही मेन्सला एंट्री देऊ आम्ही तुम्हाला. कारण मेन्सचे पेपर कसे असतात, सब्जेक्टिव्ह आहेत. 9 पेपर लिहायचे आहेत. 9 पेपर लिहिण्यासाठी तुम्हाला 3-3 तास बसवायचं आहे, त्याची सोय करायची आहे. 3 तास बसवल्यानंतर ते चेकिंगसाठी पाठवायचे अख्ख्या भारतभरात. अख्ख्या भारतभरात पेपर जातात. मग पुन्हा ते सगळी मेहनत आहे, बरोबर ना. ऑब्जेक्टिव्ह नाही आहे ना की टाकलं मशीनमध्ये आणि आला रिझल्ट. जास्त मार्क आले तर मॉडरेशन आहे, मॉडरेशन केले जातात पेपर. तुम्हाला माहिती असेल 10वीचे पेपर पैकीच्या पैकी मार्क मिळाल्यावर पुन्हा चेक होतो. तशा गोष्टी आहेत. मग एवढं करणं 14,000 लोकांचं करू शकतात बुवा आम्ही, त्याच्यावर नाही करू शकत. तर म्हणतात ना वही झाग वही सफेदी. आम्हाला 14,000मध्ये पण तेच टॅलेंट मिळत असेल तर आम्ही 15,000 लोक का घ्यावा, कशाला आम्ही आमची मेहनत वाढवावी. त्या 14,000मधून तुम्हाला 2100 लोकांना कॉल आहे. म्हणजे 700, 800, 2400 लोकांना कॉल आहे इंटरव्ह्यूचा. आणि मग पुढे 761 मुलांचं सिलेक्शन, या कंडिशन जे पकडली तर. मग आता आपण याच्यामध्ये कुठे बसतो आणि जर बसत नसेल तर मग आपण काय केलं पाहिजे, हा याचा मुद्दा आहे. बरोबर आहे. थोडं सिरियस झालं. नॉर्मली सिरियस लेक्चर्स होत नाहीत तसे. घाबरवण्याचा मुद्दा नाही आहे, अगदी घाबरवण्याचा तर अजिबात मुद्दा नाही आहे. मला जर 8 अटेम्प्ट लागू शकतात तर माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही हे आधी करा. मी पहिले 4 अटेम्प्ट याच्यामध्येच घालवले. त्याच्यानंतर मी जॉब करत होतो म्हणजे स्टेट सर्व्हिसेसमध्ये, त्याच्यानंतर 3 अटेम्प्ट असेच घालवले. जॉब करता करता देऊ, टाईमपास. UPSCचा फॉर्म कशासाठी भरायचा, पुण्याला जायला भेटतं म्हणून. 2 दिवस जायचं पुण्याला, मित्रांबरोबर मजा करायची, मित्रांना मस्त इकडे तिकडे खाऊ घालायचं, मजा करायची, जायचं पुन्हा ऑफिसला. बरोबर. आणि मग नंतर हा कुठेतरी सिरियस अटेम्प्ट आला, थोडा वेळ मिळाला फॉर्च्युनेटली, आणि हे झालं. तर माझा मूळ मुद्दा असा आहे की कुठेही भरकटू नका. आला आहात तर ते कमीत कमी वेळामध्ये करून मोकळे होऊन जा. कमीत कमी वेळामध्ये करा. मग तुम्हाला ते 24 तासाचे 25 तास करावे लागले, फरक नाही पडत. दिवसाचे 24 तासाचे 25 तास तरी तुम्ही अभ्यास केला. किती अभ्यास करावा हा अजून एक त्यातला बालिश प्रश्न आहे. काय संबंध. यांना असं वाटलं की हे 6 तास अभ्यास करून पास होऊ शकतात. डेफिनेटली होऊ शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. एक्झाम्पल्स आहेत. एखाद्याला वाटलं मी 18 तास करून पण होऊ शकत नाही, 19 तास करावा, त्याने तसं करावं. साम दाम दंडभेद, रँकमध्ये या, बाकी सगळे 7 खून माफ.
बरोबर ना. एकदा रँकमध्ये आल्यावर तुमचे अटेम्प्ट मानले जात नाही, तुम्ही कितव्या अटेम्प्टला केलं, काय एज होतं, तुम्ही मॅरिड होतात की नव्हतात, की काय होतं की काय होतं, डझंट मॅटर. रँकमध्ये या, नंतर माझ्या ठिकाणी या. गिव मी दॅट अपॉर्च्युनिटी दॅट आय शुड कॉल यू फर्स्ट टू कॉंग्रॅच्युलेट यू व्हेन यू सीन इन द लिस्ट. आणि डेफिनेटली अजूनही ती अपेक्षा आहेच, फर्स्ट रँकर महाराष्ट्रातून अजून कधीच झालेला नाही. त्यातल्या त्यात मराठीतून लिहिणारे 15 रँकेच्या वर गेलेले नाहीत. माहीत, कसू देवेगावकर सर पूर्ण मराठीतून लिहिलेली व्यक्ती आहे, 15 रँक देशामध्ये. त्याच्या खाली अजून कोणी म्हणजे 10मध्ये, फर्स्ट 10मध्ये, फर्स्ट 5मध्ये मराठी मीडियममधून कोणी झालं नाही. आणि महाराष्ट्रातून फर्स्ट रँकरही झालेला नाही. ठीक आहे, एवढं बर्डन घेऊ नका त्या गोष्टीचं, आपल्याला पासवायचं. वो होता रहेगा. ठीक आहे. या पलीकडे तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर फायर. मी घेतले, मी जरा जास्तच वेळ घेतला, पाऊण तास मीच घेतला. हा पत्रकारितेचा प्रश्न आहे, हा स्टुडंटचा प्रश्न नाही आहे. हे पत्रकार विचारतात असे प्रश्न. जॉब आणि स्टडी आहे बघा, तुम्ही जॉब करत असताना पण तुम्हाला स्टडी करायला कोणी सांगितलं नाही आहे, तो तुमचा चॉईस आहे. मी पुन्हा तेच सांगेल, तुमचा चॉईस आहे, ते तुम्हाला बॅलन्स करावंच लागेल. कारण तो तुमचा चॉईसमध्ये तुम्हीच जर त्याला हे करू शकत नसाल, म्हणजे न्याय देऊ शकत नसाल, तर इट्स ऑन युअर फॉल्ट. एका ठराविक अभ्यास तुम्हाला करायचाच आहे, तुम्हाला माहिती आहे तुम्हाला किती अभ्यास करायचा आहे. जॉब करत असताना तुमचं डेडिकेटिव्हली, काल एक सुंदर एक स्टेटमेंट वाचलं आणि स्पष्ट सांगतो त्याच्यामुळे मला काय फरक पडला. गेले महिनाभर मी काही म्हणजे माझं वजन वाढतं आहे, मला म्हणजे रात्री झोप कंप्लीट होत नाही आहे आणि सकाळी मी उठत नाही. नाहीतरी मग म्हणजे मी निदान शरीरावरून वाटत नसलं तरी मी रोज फिरायला जातो, थोडंसं रनिंग करतो. पण गेले महिनाभर माझं झालं नाही आहे. आणि जेवण तर इतकं वाईट चाललं आहे सध्या, त्यांचं स्वीट आणि हे ते जे काही गोष्टी असतील त्या. मी काल एक गोष्ट, एक स्टेटमेंट वाचलं फक्त, आणि मी ते वाचलं आणि मोबाईल पटकून दिला अक्षरशः, नाही आता झोपायचं आणि सकाळी लवकर उठायचं. इट वॉज काय, इफ यू थिंक दॅट इट्स युअर इम्पॉर्टंट टू यू, इफ यू थिंक दॅट इट्स इम्पॉर्टंट टू यू, यू विल डाय फॉर इट. जर तुम्हाला असं वाटलं की जे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे तुम्ही त्याच्यासाठी मरण पत्कराल. तुम्हाला असं वाटलं की ते महत्त्वाचं नाही आहे तर ते तुम्ही सोडून द्याल. जर तुम्हाला असं वाटत असेल की जॉब करून आपल्याला ही काढायचीच आहे, तर मग तुम्ही जॉबही प्रॉपर करणार, आणि अभ्यासही प्रॉपर करणार. आणि जर तुम्हाला असं वाटलंच की काहीच करायचं नाही आहे, तुम्ही जॉबही प्रॉपर करणार नाहीत आणि अभ्यासही प्रॉपर करणार नाहीत. समजलं? फॅमिली लाईफ, जॉब आणि ही परीक्षा. मी अगदी मनापासून सांगतो की चांगला ॲडमिनिस्ट्रेटर तोच होऊ शकतो जो या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज करतो. असं अजिबात नाही आहे की तुम्ही फॅमिली लाईफपासून पूर्ण कट व्हा आणि अभ्यासच करा. आय विल से दॅट ॲडमिनिस्ट्रेटर इज नॉट अ गुड ॲडमिनिस्ट्रेटर. आईवडिलांकडे पण तितकंच चांगलं लक्ष आपलं असलं पाहिजे. ॲडमिनिस्ट्रेशन काय असतं? व्हॉट इज ॲडमिनिस्ट्रेशनची डेफिनेशन काय? द मॅनेजमेंट ऑफ रिसोर्सेस. आपली फॅमिलीकडून आपल्याला इमोशनल सपोर्ट असतो, त्यामुळे आपल्यालाही त्यांना इमोशनल सपोर्ट द्यायचा आहे. ऐनवेळी आपण असं बोलू शकत नाही, नाही माझा अभ्यास आहे आणि त्यामुळे माझी अपेक्षा ठेवू नका. मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही प्रत्येक लग्नाला जा, समजतंय ना मी काय म्हणतोय. पण आपल्या घरातले काही आपण जबाबदार व्यक्ती असतो, आपलं वय झालेलं आहे, वय झालं आहे म्हणजे वय जास्त नाही झालेलं आहे, आपण यूथ आहोत, आपल्या पॅरेंट्सला पण आपली गरज असते, ती आपण योग्य वेळी नाही देऊ शकलो तर तो दॅट वॉज अ फेल्युअर ऑफ आवर्स. हे पण लक्षात ठेवा. आपल्या मित्रांना आपली गरज असते, आपल्या मित्रांची आपल्याला गरज असते, त्यांच्या कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही तिथं सपोर्ट द्यायला नाही गेला, नाही मी UPSC करत होतो तेव्हा, असं बोलणं दॅट वॉज अ प्रॉब्लेमॅटिक ना. तुम्ही जॉब करत असाल आणि तिथं तुम्ही हे नसेल करत, त्या डेडिकेशनने काम करत नसाल, दॅट इज ऑल्सो प्रॉब्लेम. ॲडमिनिस्ट्रेटर बनायचं तुम्हाला हे सगळंच करावं लागेल. ओके. त्यामुळे ॲस्पिरंटला काय सल्ला देणार वगैरे, ॲस्पिरंटला सल्ला द्यायचा तो दिलेला आहे. सर्वात त्याच्यामध्ये की हा तुमचा चॉईस आहे, तुमच्या चॉईससाठी जगा. अल्टिमेटली परीक्षा कसली आहे, ही तुमचीच परीक्षा आहे. तुमच्या स्वतःच्या कम्फर्ट झोनला च्या बाहेर येऊन तुम्हाला काम करावं लागेल. बस सवय लावून घ्यावी लागेल की चला यार जॉब करतोय, काय करतोय की मी
6-7 तास झोपायचो आणि अभ्यास करण्याचा प्रयत्न करायचो. 1 तास कमी झोपा ना, काय प्रॉब्लेम आहे. जरा मी असंही नाही म्हणत की तेव्हाच नाही झोपा. मूळ बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का, सगळ्यांना असं वाटतं की ही परीक्षा म्हणजे काय की तुम्ही 5 वर्ष कंटिन्यू 18 तास अभ्यास केला पाहिजे. असं नाही आहे, तुम्हाला मनापासून सांगतो असं नाही आहे. जो 18 तास किंवा 19 तास जे काही म्हणजे जर आपण एपिटोम म्हणू, एपिटोम म्हणजे हायेस्ट वर्किंग आवर्स किंवा स्टडिंग आवर्स म्हणू, हे कधी असतात, त्या प्री टू मेन्सच्या दरम्यानच असतात. ते 3.5 महिने, त्याच्यामध्येच एवढा इंटेन्सिटीने अभ्यास केला जातो. त्यावेळी तो टाईम द्या ना त्याला. त्याच्यानंतर तुम्ही 7 तास झोपा, आराम करा, आपल्या शरीराकडे लक्ष द्या, फॅमिलीकडे लक्ष द्या. ओके, बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे ॲस्पिरंट्स काय आहेत, म्हणजे ॲस्पिरंट्स काय, त्यांचा चॉईस आहे. तुम्हाला इथं जबरदस्ती आणलं का ट्रकांमधून भरून, नाही चल 100 रुपये तुला, दुपारचं जेवण, इकडचे पोहे, नाही ना. इट्स युअर चॉईस. त्यामुळे यू हॅव टू मॅनेज इट. अजून एक चांगलं स्टेटमेंट सांगतो. मी मूवीज जास्त बघतो. कुंग फू पॅन्डा पिक्चर जर बघितला असेल तर तुम्ही बघितला, काय माहिती आहे काय पिक्चरबद्दल? त्या नसेल पाहिला, ठीक आहे. एक पॅन्डा असतो आणि त्याचे वडील बदक असतात. बदक त्याचे वडील आहेत, म्हणजे पॅन्डा त्यांना सापडलेला असतो, त्यांनी त्याचं पालनपोषण करतात. आणि त्या पॅन्डाला नेहमी, आणि ते बदक कुक असतो, म्हणजे कार्टून मूवी आहे ॲक्च्युअली ती. कुक असतात ते, आणि त्याचं सूप खूप फेमस असतं अख्ख्या त्या गावामध्ये. छोटं गाव असतं. तर तो पॅन्डा नेहमी, आणि त्या सूपची रेसिपी ते त्यांच्या मुलाला, म्हणजे पॅन्डाला, तो पॅन्डा जो आहे त्याला ते सांगतच नाहीत, कधीच सांगत नाहीत. मग शेवटी तो वैतागतो आणि मग तो त्याच्या वडिलांना सांगतो, म्हणजे बदकाला विचारतो की असं काय टाकता तुम्ही की मला पण सांगत नाही, असं नाही. मग तो हळूच त्याला सांगतो की देर इज नो सिक्रेट रेसिपी, देर इज नो सिक्रेट रेसिपी. तुम्ही इथं बसला होता, काही काळापूर्वी मी तिथं बसलो होतो, मी पण माझ्या पद्धतीने केलं. सिक्रेट असं काही नसतं. देर इज नो सिक्रेट रेसिपी, ओनली युअर ट्रस्ट मेक्स दॅट डिफरंट. तुम्ही विश्वास ठेवताय म्हणून ते वेगळं होतं. फॉर एक्झाम्पल, हे पेन आहे, पेन आहे ना, शाई पेन आहे, काय असेल ते आहे, याच्यातून तेच लिहिलं जाणार आहे की ते काय. पण हे पेन समजा माझ्या विद्यार्थ्याने मला कोणीतरी दिलेलं आहे, हे पेन मला कोणीतरी गिफ्ट केलेलं आहे. माझा विश्वास बसला आहे ना त्या पेनवर. माझा विश्वास बसला आहे की या पेनने मी पेपर लिहिला तर तो चांगला जाईल. दॅट माय ट्रस्ट. सो दॅट ट्रस्ट मेक्स दिस स्पेशल. बाकी पेन वेगळा आहे का? अजिबात नाही. त्यामुळे नो सिक्रेट रेसिपी, एव्हरीथिंग इज ओपन. आता तुम्हाला त्याच्यातलं काय घ्यायचं आणि कशी मेहनत करायची हे तुम्हाला ठरवायचं आहे. आणि ते तुम्ही जे ठरवाल ते एक्झिक्यूट करण्यासाठी तुमच्यासाठी मेंटॉर आहेत. असं नाही आहे की बाबा की मेंटॉरने सांगितलं तसंच होईल आणि ते तुमच्या सगळी काम, अजिबात नाही होणार. तसं असतं तर मग सगळे क्लासमधले सगळेच IAS झाले असते. 150 इथे बसणारे 150 किती IASची जागा आहे यावर्षी? 150 जागा आहेत देशामध्ये. 150 IAS इथूनच झाले असते सगळे इन्फिनिटीमधून, राईट. त्यामुळे देर इज नो सिक्रेट रेसिपी. येस, बोला ना. हां, ठीक आहे, थँक्यू. चला आपण करंट अफेअर्सवर चर्चा करू. तुम्हाला वाटतं की एखाद्या फॉर एक्झाम्पल द काइंड ऑफ करंट अफेअर मॅगझिन्स और मंथली मॅगझिन्स आर अवेलेबल इन द मार्केट, MPSC आणि UPSC गो इन टू द मार्केट अँड बाय दॅट बुक अँड विल सेट अ पेपर ऑन दॅट. काय वाटतं तुम्हाला? नाही? ओके. पेपर सेट कोण करतं? कुठलेतरी प्रोफेसर किंवा त्यांनी एक डेडिकेट केलेली व्यक्ती असते. त्याच्याकडे सर्वात जवळचा सोर्स कोणता आहे करंट अफेअर्ससाठी? मग उत्तरं तुमच्यामध्येच आहेत ना. तुम्ही न्यूजपेपर वाचा, डेली वाचा, ट्राय टू मेक अ नोट्स ऑफ इट, आणि मग तुम्ही मॅगझिन घ्या. मी असं म्हणत नाही मॅगझिन घेऊ नका, मॅगझिन घ्या, विकत घ्या असं पण म्हणत नाही, पण वाचा. आणि आपल्या नोट्समध्ये काय कमतरता आहे ती मॅगझिनने भरून काढा. मेक द मॅगझिन ॲज अ सप्लिमेंटरी, नॉट अ फर्स्ट प्रेफरन्स, फर्स्ट रेफरन्स. मग त्याच्याशिवाय तुम्हाला वेगवेगळे अँगल्स मिळतील का? एक व्यक्ती एक अँगल मिळतो. काय म्हणतो? UPSC इज अबाउट द 360 डिग्री आहे. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह,
नैतिक, अनैतिक आणि न नैतिक नावाची घटना असते. 3 घटना असतात. न नैतिकबद्दल कोणी चर्चा करत नाही सहसा. आपल्याला नैतिक अनैतिक माहिती आहे. न नैतिक घटना असतात. मग हे व्ह्यूज आपल्याला मिळणार कसं? तुम्ही एक व्ह्यूज मांडला, तुम्हाला कळलं की याने हे मांडलेलं आहे, तुम्हाला दुसरा व्ह्यू पण माहीत पाहिजे ना. कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम नावाची घटना काय माहिती आहे का? आपण बऱ्याच वेळा काय म्हणतो की क्रिटिसिझम आपल्या शासनावर क्रिटिसिझम करू नये UPSCमध्ये असं म्हटलं जातं, पण असं नाही आहे. क्रिटिसिझम करू शकता, फक्त संयत आणि नियत भाषा पाहिजे. दुसरं, क्रिटिसिझम करू शकता तुम्ही शासनाची भूमिका समजून घेतल्यानंतर क्रिटिसिझम करू शकता. तिसरं, आणि तुमचं क्रिटिसिझम हे कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम असलं पाहिजे. कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम म्हणजे क्रिटिसिझम विथ सोल्युशन्स. आधारचा प्रॉब्लेम असा आहे किंवा प्रायव्हसीचा प्रॉब्लेम आहे, ठीक आहे, आय अंडरस्टूड दॅट प्रॉब्लेम, आय ॲक्सेप्टेड दॅट प्रॉब्लेम, आय विल सजेस्ट सम काइंड ऑफ अ सोल्युशन सो दॅट द प्रायव्हसी विल बी नॉट व्हायोलेटेड. दॅट इज UPSC IAS, दॅट इज UPSC ऑफिसर. समजलं? कन्सॉलिडेशन प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. आणि ते असल्याशिवाय मी पुन्हा तेच सांगेल की तुम्हाला जगातले सगळे व्ह्यूज माहीत पाहिजेत ना. तेच तर स्किल आहे ना. एक एक शब्दामध्ये तुम्हाला ते कन्सॉलिडेट, मी काय क्रक्स पाहिजे त्यातला. एवढ्या मोठ्या आर्टिकलचं फॉर एक्झाम्पल एक एडिटोरियल घ्या, त्याचे मी 10 शब्दामध्ये 20 शब्दामध्ये काहीतरी मांडू शकतो का, यांना काय म्हणायचं आहे, ती प्रॅक्टिस करा. ते 10 शब्द जर घेतले, चला एक ॲव्हरेजमध्ये ते 20 शब्द झाले. 150 शब्द तुम्हाला लिहायचे, त्याच्यामध्ये टॉलरन्स प्लस मायनस 10%चा आहे. 160 शब्द तुम्ही लिहू शकता. चला, त्याच्यावर तुमचे मार्क निगेटिव्ह जाणार नाहीत. निगेटिव्ह मार्क कधी जातील? समजा की तुम्हाला एखाद्या ठराविक मार्क्सपेक्षा जास्त मार्क मिळाले आणि त्यांना रिमॉडरेशनला तुमचा पेपर आला. रिमॉडरेशन असतं ना, की मग ते दे विल ट्राय टू सर्च युअर मिस्टेक्स. आधी मिस्टेक्स फाउंड नाही करणार, की तुम्ही जे काही लिहिलेलं आहे त्याला मार्क्स देतात. समजलं काय म्हणतोय? एक प्रश्न आहे 10 मार्काचा, त्याच्यामध्ये तुम्हाला 8 मार्क पडले, मग तो रिमॉडरेशनला जाईल आणि दे विल ट्राय टू फाइंड सम काइंड ऑफ अ मिस्टेक्स. ओके, मग तुम्ही वर्ड लिमिट क्रॉस केली आहे का? ओके, त्यांना कळलं की वर्ड लिमिट क्रॉस केली आहे, मग अर्धा मार्क कमी करा. ओके, असं. तर मग तुम्हाला आता मी 20 शब्दांमध्ये तुम्ही एक आर्टिकलचा काहीतरी मुद्दा लिहिण्याचा प्रयत्न केला, तुमच्याकडे 150 आहेत, तुम्ही 7 आर्टिकलची चर्चा करू शकता, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आता उदाहरणार्थ एक सहज सांगतो की सोशॉलॉजीमध्ये 20 मार्काचा प्रश्न आला होता. नवीन लॉज जे बदलले, लेबर लॉज, त्याच्यावर कमेंट करायचं होतं. किती लॉज बदलले? 4 कोड निर्माण केले. किती लॉजमधून? 47 लॉजमधून 4 कोड निर्माण केले. मग तुम्ही जर म्हटलं की नाही आता मी सगळे 47 लॉज तिथं लिहिणार आहे, पॉसिबल आहे का? नाही ना. 10-20 मार्काच्या प्रश्नामध्ये शक्य आहे का? 300 शब्द जास्तीत जास्त, बिकॉज टाईम इज नॉट देअर. त्यांनी वर्ड लिमिट दिलेलं नाही. 20 मार्काच्या प्रश्नाला वर्ड लिमिट नाही आहे, लक्षात ठेवा. बट त्याच्यावर 2 लिमिट आहेत, टाईम लिमिट आहे. कारण तुम्ही ठराविक वेळच देऊ शकता, नाही तर मग तुमचे बाकीचे प्रश्न राहतील. आणि दुसरं लिमिट काय? तर पेज लिमिट आहे. आन्सर कम क्वेश्चन बुकलेट आहे ना ते, इट्स अ बुकलेट. आपण 5वीपर्यंत 10वीपर्यंत जसे लिहितो ना त्याच पेपरवर उत्तरं, तसं येते. वरती प्रश्न छापलेला असतो आणि तिथं स्पेस दिलेली असते, त्या स्पेसमध्येच आपल्याला नाचायचं आहे. तुम्हाला मॅप काढा, पॉईंट फॉर्मॅट लिहा, सब्जेक्टिव्ह फॉर्मॅट लिहा, पॅरेग्राफ फॉर्मॅट लिहा, काहीही करा, पण त्याच्यामध्येच तुम्हाला ते नाचायचं आहे. मग अशा वेळी तुम्ही काय करणार? तोच तर स्किल आहे ना, रायटिंग स्किल तीच आहे. तुम्हाला सगळे व्ह्यूज, सगळं नॉलेज त्या 300 शब्दांमध्ये लिहायचं आहे. मग ती क्रिएटिव्हिटी किंवा तुमचे जे तुम्ही जे म्हणतात की मी 8 आर्टिकल वाचले, ती क्रिएटिव्हिटी दाखवण्याचा मार्ग कुठे आहे? ओनली इन एसे. बिकॉज यू हॅव टू राईट एका टॉपिकवर 1200 शब्द लिहायचे आणि फॉर्च्युनेटली तो टॉपिक आला तर, बरोबर. त्यामुळे हे लक्षात घ्या. UPSC बऱ्याच वेळा हा प्रश्न पण असतो किंवा पेपर तपासताना असं जाणवतं की UPSCने विचारलेलं उत्तर नाही लिहिलं जात, तुम्हाला जे माहिती आहे ते लिहिलं जातं. ऑलवेज कीप दिस इन माइंड. त्यांनी प्रश्न काय विचारले त्याचं उत्तर लिहा. माझा अभ्यास मोठा आहे, अरे पण ते विचारलं आहे का, त्याचा काय उपयोग ना. तुम्ही CS समोर उभे आहात, कलेक्टर म्हणून उभे आहात आणि त्यांनी काहीतरी वेगळा प्रश्न विचारला आणि तुम्ही सांगितलं की नाही सर हे असंच, ते म्हणजे विचित्र बोलतात. मग अशा वेळी ते तुम्ही कलेक्टर आहेत की काय, त्याला काही फायदा नाही.
पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही उत्तर काहीतरी प्रश्न विचारला आणि तुम्ही काहीतरी वेगळी उत्तरं द्यायला लागलात, इट विल नॉट हॅपन ना. असं नाही झालं पाहिजे ना. ॲबसेंट माइंडेड दिसेल ते. त्यामुळे विचारलं काय ते उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला ते उत्तर कमी माहिती असेल, नो प्रॉब्लेम. व्यवस्थित स्ट्रक्चरली कमी शब्दांमध्ये उत्तर द्या, मोकळे व्हा. तो वेळ इतर उत्तरांसाठी वापरा, जे उत्तर आपण चांगलं लिहू शकतो. तिथं बाष्कळ गप्पा मारत नका बसू. तिथं पण गप्पा मारल्या तर मग पुन्हा प्रॉब्लेम. इम्पॅक्ट पेपरवर इम्पॅक्ट पडतो ना बाकीच्या पेपर, कारण सब्जेक्टिव्ह असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कन्सिडर करून चालाव्या लागतील. या पलीकडे कारण मी IAS झालेलो नाही आहे ना अजून. मी फक्त रँकमध्ये आलो आहे. सर्व्हिस ॲलोकेशन कुठे झालं आहे? आता ते मला नाही माहिती ते कसं निर्माण झालं. विषयावर विचारू आपण. माझ्या पर्सनलाचं महत्त्व नाही आहे. असेल ती क्वालिटी. मी लहान मुलांबरोबर लहान मुलांसारखं वागतो, ऑफिसर बरोबर ऑफिसर वागतो, बाकी काय नाही. कशामध्ये? ऑलवेज द इशू टाईम मॅनेजमेंट. ऑलवेज इज प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. बघा टाईम मॅनेजमेंट काय आहे? 3 तास दिलेत, 250 मार्कांचा पेपर लिहायचा आहे. असं केलं जातं की तुम्हाला 10 मार्कासाठी तुम्हाला 7च मिनटं आहेत तुमच्याकडे जास्तीत जास्त. ते पण कसे 7 मिनटं आहे की तुम्हाला तिथं बऱ्याच गोष्टी डिस्टर्ब करतात लिहिताना. तुम्हाला अटेंडन्स द्यायची असते, 3-4 साईन करायचे असतात, अटेंडन्स असते ना, त्यात गोळे करायचे आहेत पुन्हा. हे सगळं पकडून मी 7 मिनटं म्हणतो, ॲक्च्युली त्यापेक्षा कमी वेळ आहे. मग त्याच्यासाठीच तुम्हाला सांगतो आहे की पहिला मुद्दा तसा झाला. ते क्रिस्प लिहिलं नाही तर टाईम मॅनेज होणार नाही. पॉईंट फॉर्मॅटमध्ये लिहिलं तर टाईम मॅनेज होणार नाही. आणि तुम्ही त्याच्यामध्ये सब्जेक्टिव्ह लिहिलं, पॅरेग्राफ फॉर्मॅटमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला तर मग होणारच नाही. मग पहिल्या वेळी काय होतं बऱ्याच वेळा की 60-60, 70-70 मार्काचा पेपर राहतो. आणि त्याच्याकरताच मी तुम्हाला सांगतो की 3 तासाची प्रॅक्टिस करा. 250 मार्काच्या पेपरची प्रॅक्टिस करा. त्यात 2 प्रश्न किंवा 3 प्रश्न घेऊन आपण जी प्रॅक्टिस करतो ना, त्यात आपला अंदाज येत नाही की आपला हात नक्की कोणत्या प्रश्नाला दुखणार आहे. समजतं ना मी काय म्हणतोय? प्रत्येकाचा दुखतो, प्रत्येक ह्युमन बिईंग आहे ना, त्याच्यासाठी प्रॅक्टिस महत्त्वाची. 1 मिनिट. सोशोलॉजीची स्ट्रॅटर्जी काय होती माझी? मी क्लास केले होते सोशोलॉजीचा. मी रेफरन्स बुक वापरले, नोट्स नाही वापरल्या विशेष कोणत्या क्लासच्या. संपूर्ण रेफरन्स बुकमधून केलेला अभ्यास. येस, हर्लॅम्बस गिडन्स पेपर 1साठी. त्याच्यानंतर राम आहुजा सरांची सगळी पुस्तकं पेपर 2साठी. तसं सायन्स आणि मेथडॉलॉजी जो पहिले 3 चॅप्टर्स आहेत, जर म्हणजे सोशोलॉजीबद्दल माहिती असेल तर. हां राईट. तर मग पहिल्या ज्यासाठी राम आहुजा सरांचं सगळी पुस्तकं वापरली आहेत. TB बॉटमवर वापरलेलं आहे, रिड्झर वापरलेलं आहे. माझी बुकलिस्ट खूप मोठी आहे पेपर 1चे. स्टँडर्ड रेफरन्स बुक्स इनफ आहेत. फ्रान्सिस अब्राम सरांचा ऑक्सफर्डचे सोशोलॉजिस्ट आहेत, इंडियन आहेत, त्याच्यामुळे इंडियन सोशोलॉजीबद्दल चांगलं लिहितात फ्रान्सिस अब्राम. त्यांचं एक सुंदर पुस्तक आलं होतं 2018ला. त्याची पण मी खूप मदत घेतली सोशोलॉजीसाठी. पेपर 2साठी अर्धा म्हणजे सेक्शन C जो आहे आपला, सेक्शन C जो कंटेम्पररी आहे, त्याच्यासाठी पूर्णपणे न्यूजपेपरवर डिपेंड होतो. न्यूजपेपर, द वायर, द क्विंट याच्यामधले महत्त्वाचे तिथं सोसायटी म्हणून एक पूर्ण एक हेच आहे, ते एक सेक्शन असतो. त्याच्यामध्ये जे जे येतं ते करून ठेवायचं. आणि जे सोशोलॉजिस्ट आहेत त्या सगळ्यांना फॉलो करायचं. तिथे तुम्ही जरी आपल्या लॉग इन करून ठेवलं फॉलो म्हणून, मग त्यांचे जर आर्टिकल आले तर आपल्याला इंटिमेशन येतं आणि ते वाचून घ्यायचे. काही EPW पण फॉलो केलं तर पण लिमिटेड. माझे प्रवीण चव्हाण सर मेंटॉर होते, मग ते मला काही आर्टिकल्स द्यायचे, त्याच्यातून मी थोडं नोट्स काढायचो. बोल 1 मिनिट. ओके मी क्लिअर करतो. मीडियम क्लिअर करतो. मीडियमचा मुद्दा मोठा आहे. तुमचा काय प्रश्न होता? ओके ठीक आहे.
मीडियम आधी घेतो, मीडियम पण बेसिकचाच पार्ट आहे. किती नाही म्हटलं तरी मराठीला प्रॉब्लेम्स आहेत, मी मनापासून सांगतो. मी एकेकाळी होतो की मला पण मराठीच्या व्यतिरिक्त घ्यायचं, इवन तो माझं इंग्रजीमधूनच इंजिनिअरिंग वगैरे झालेलं असलं, पण तरीसुद्धा मला असं वाटायचं की मराठी जास्त तुलनेने व्यवस्थित लिहिता येईल मला. त्याकरता मी वेळ पण घालवला. पहिले 3 महिने मी फक्त मराठी समाजशास्त्रातून करण्याचा प्रयत्न केला, सोशॉलॉजी स्पेशली ऑप्शनल सब्जेक्ट. पण द इश्यू इज द मराठीमध्ये जे काही मटेरियल अवेलेबल आहे आणि जे काही बुक्स अवेलेबल आहे ते अपडेटेड नाही आहेत. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो, आता जर एखादा सोशॉलॉजीचाच विद्यार्थी सोशॉलॉजी मराठीतून घेत असेल तर मे बी ही ऑर शी विल बी व्हेरी मच फॅमिलियर टू द बुक्स किंवा अपडेटेड बुक्समध्ये असतील. उदाहरणार्थ आता कोणी सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीमध्ये जर गेले सोशॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये तर त्यांना अपडेटेड बुक्स मिळतील, पण माझ्याकडे ती सोय नव्हती. तिथं जाऊन पुन्हा अभ्यास करायचा, नोट्स काढायच्या, टाईम कन्स्ट्रेंट इज ऑलवेज बी प्रॉब्लेम. तर मी मराठीतून 3 महिने अभ्यास केला, पण मला असं वाटलं याच्यातून काही विशेष सापडत नाही, कारण नॉलेज बिल्डिंग होतं आहे JNUमध्ये सोशॉलॉजीचं, जे मोस्ट इम्पॉर्टंट सोशल सायन्सची युनिव्हर्सिटी आहे, तिथून इंग्लिशमध्ये होतं आहे आणि इंग्रजीची मुलं ते वापरून मोठ्या प्रमाणावर पटकन पुढे जातात अपडेटेड नॉलेज. देन आय शिफ्ट 2017मध्ये तो आपल्याला एक ऑप्शन UPSCने चांगला दिला, काय ऑप्शनल सब्जेक्ट तुम्ही इंग्रजीमधून लिहू शकता. जर रिजनल लँग्वेजमधून एसे आणि GSC मीडियम एकच असतं, तसं जरी असलं तरी तुम्ही ऑप्शनल सब्जेक्ट याच्यामध्ये लिहू शकता. तर मी त्याचा फायदा उचलला आणि मी इंग्लिशकडे शिफ्ट झालो. पण मला एसे मराठीतूनच लिहायचा होता, कारण मला असं वाटतं की मराठीतून एसे मी चांगला लिहू शकतो. एक मराठी लिटरेचरचा स्कोप असल्यामुळे किंवा कविता पाठांतर हे त्याला चांगलं असल्यामुळे मला असं वाटायचं की स्वतःचा पर्सोना आहे, हे तुम्हाला काम करेल याची कोणतीही गॅरंटी नाही. याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल, त्यानंतर तुम्हाला काहीतरी रिझल्टवर यावं लागेल. मला स्वतःला असं वाटत होतं की मराठीतून एसे मी चांगला लिहितो आणि मला वाटतं ते खरं आहे, कारण मला एसेला ह्यावर्षी 144 मार्क्स आहेत. तर एसे चांगला लिहितो आणि त्याकरिता फक्त आणि फक्त त्या एसेचे मार्क, तो जो 30-20 मार्काचा जो काही मला फिलिप मिळत होता तो मला घालवायचा नव्हता, म्हणून मी GS पण पूर्ण मराठीतून लिहिलं. हा पूर्णपणे स्वतःच्या पर्सोना ओळखून केलेला डिसिजन आहे आणि तुम्ही तुमचा डिसिजन घेताना तुमचा पर्सोना ओळखून करा. एक मिनिट, पुढचा बेसिकचा अभ्यास ठीक आहे, तो मोठा प्रश्न आहे. आपण हां बोला ना. आय एम नॉट एबल टू हिअर यू. नाही, कारण काय होतं माहिती आहे का, एसेमध्ये मी ॲव्हरेज मार्क 100 पकडले होते, 100च्या वरचे मार्क हे बोनस होते. मी मराठीतून पण 100 मार्क काढत होतो, मग मला काही प्रॉब्लेम आला नाही. मी जे टेस्ट लिहत होतो त्याच्यामध्ये मला 96 to 100च्या दरम्यान मिळतच होते. इनफॅक्ट एथिक्सला पण पुन्हा मराठी मदत करतो. एथिक्सचा जो पहिला जो पार्ट आहे व्हॅल्यूज आणि याच्यामध्ये पण मराठी मदत करतो, बिकॉज आपल्याला फिलॉसॉफिकल लिहायचं असतं आणि आपल्याला आपल्या भाषेचा जो एक हे असतो, आपली स्वीटनेस, जो भाषेचा एक स्वीटनेस असतो किंवा त्याला खूप चांगला शब्द आहे, तो आपल्याला एक्सप्लेन करण्यात मदत करतो. दॅट ऑल डिपेंड ऑन यू. म्हणजे तुम्ही इंग्रजी खूप सुंदर लिहू शकता माझ्यापेक्षा, तर तुम्ही ते घेतलंच पाहिजे. तुमचे मी काय सांगतोय, तुमचे स्ट्रॉंग पॉईंट ओळखा आणि त्याच्यावर काम करा. कोणत्याही अशा याच्यामध्ये राहू नका. आता फॉर एक्झाम्पल माझ्या पहिल्या याच्यामध्ये ही चूक पण झाली होती की मी माझे वीक पॉईंट कोणते ते शोधायचो आणि त्याच्यावर काम करायचो. म्हणजे आहे ते पण नाही व्हायचं. उदाहरणार्थ काय, शेवटच्या परीक्षेमध्ये पण मी एक्सपेरिमेंट करायचो, अरे आपल्याला हा एसे लिहिता येणार नाही, मग मी हाच एसे लिहिल. नाही, आपल्याला काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे. अरे पण आधी टू मेक अ एक्स्ट्रॉर्डनरी, बी ऑर्डिनरी फर्स्ट आणि देन मेक दॅट एक्स्ट्रॉर्डनरी. बरोबर, आधी सामान्य बना आणि मला वाटतं सामान्य बनवूनच हे बघ, जनरलिस्ट सर्व्हिसेस सामान्य बनवूनच तुम्ही पास होऊ शकता. मग एक्स्ट्रॉर्डनरी वगैरे बनण्याची काही गरज नाही. म्हणजे मी तर म्हणतो की म्हणजे शुभम कुमार यांना पण माहिती नसेल त्यांचा रँक 1 येणार आहे. कोणी सांगू शकत नाही कोणाचा रँक 1 येईल किंवा कोणाचा नाही. बेसिक पासून सुरुवात अजून करू शकतो. 15% आपण इंग्रजी शब्द वापरू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. पण ते असे इतके पण नाही झाले पाहिजे की डोळ्यात नजरेत भरले पाहिजे.
इंग्रजी शब्द तसे तसे लिहा, काही प्रॉब्लेम नाही. इंग्रजी शब्द तसेच्या तसे लिहा, काही फरक पडत नाही. पण इतके पण नका लिहू की शेवटी ते निगेटिव्ह मार्किंगला जाईल. समजतं काय म्हणतोय? अगदी कॉमन शब्द जे आपण वापरतो पॉलिसी लेवलला वगैरे, इंग्रजी शब्द जे वापरतो त्याचे तसे तसे लिहिले तर काहीही फरक पडत नाही, बिकॉज इट्स व्हेरी कॉमनली अंडरस्टूड. मग बऱ्याच वेळा काय करतात, मग इंग्रजी शब्द देवनागरीमध्ये लिहितात. समजलं? इंग्रजी शब्द देवनागरीमध्ये लिहायचे. इंग्रजी शब्द इंग्रजीच आहे तो शब्द, पण लिहिताना देवनागरी लिपीमध्ये लिहायचं. असं लिहायचे जे कॉमनली वापरतो ना शब्द ते लिहायचे. बिकॉज तुम्ही आता खूप मराठी जरी गेलं तरी म्हणजे होत नाही, म्हणजे टाईम या सगळ्याला कन्स्टंट येतो. तेवढं लिनियन्सी आहे मला असं वाटतं, ते तुम्ही लिहू शकता. आणि मी लिहायचो GS मध्ये. बोला बोला. बिलकुल बिलकुल बिलकुल. एवढा विचार नाही करायचा. ते ओल्ड जरी असले तरी UPSC आपल्यापेक्षा 3 वर्ष पुढे असते. असं काही नसतं ओल्ड असतात वगैरे, असं काही नसतं. बिलकुल बिलकुल. वि स खांडेकर वापरा तुम्ही, जे योग्य असेल ते वापरा. योग्य असेल ते वापरा. नाही तर तुम्ही असं म्हणाल की चल मी एक कविता लिहितो, याचे कवी APJ अब्दुल कलाम आहेत, हे चुकीचं आहे. समजलं? योग्य असेल ते सगळे रेफरन्सेस वापरू शकता. कला एसे हा एक लिटररी हे आहे, लिटररी आहे ना, साहित्याचा भाग आहे. निबंध हा साहित्याचा भाग आहे आणि साहित्य ही कला आहे. मग कलेचे सगळे प्रांत तुम्ही धुंडाळू शकता, काही प्रॉब्लेम नाही. कविता लिहा, गाणी लिहा, योग्य असेल ते सगळं. उदाहरणार्थ एक डिस्क्रिमिनेशनचा एसे होता, त्याच्यामध्ये आर्टिकल 15 मध्ये तुम्ही जर नोटीस केलं असेल तर सुरुवातीला एक गाणं आहे. कोणाला आठवतं ते गाणं? इतकं मस्त गाणं आहे ते. आणि जर माहिती नसेल तर ते गाणं सर्च करा आणि ऐका. डिस्क्रिमिनेशनच्या कुठल्याही एसेला ते सुरुवात करा. बडे बडे गाव की बडे बडे हे की बड़े बड़े लोगों के पिज़्ज़े पराठे, हमारे मिनरल वाटर अलग से, हमारे ज़िम्मे तो चटनी और रोटी, गटर के पाए पानी पिए अलग से. असा फरक दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथून डिस्क्रिमिनेशनच दिसतं ना, अजून काय दिसतंय तुम्हाला? विषमताच दिसते ना, इनइक्वालिटी दिसते ना. मग हे वापरा ना. दॅट इज पार्ट अँड पार्सल ऑफ युअर लाईफ. तुम्ही उघड्या डोळ्याने बघताय हे सगळं. ठीक आहे, आपण नंतर घेऊ थोड्या वेळाने, कारण आता बेसिकच्या प्रश्नाकडे. बेसिक तयारी कुठून करायची आणि काय करायची, अल्टिमेटली द स्टोरी. एवढं सगळं बोलल्यानंतर पुन्हा तिथेच आलो मी. सुरुवात करताना तुम्हाला NCERT फॉलो करावे लागतील, पण NCERTवर थांबून चालणार नाही. कारण आताची प्रिलिम तुम्ही जर पेपर बघितले तर NCERT म्हणजे NCERTला त्यांनी बाजूलाच सारलेलं आहे. आणि बरोबर आहे, चुकीचं नाही आहे. तुम्हाला सांगतो NCERTचे प्रिंट कधी झालेलं आहे, कधी पुस्तकं बनली NCERTचे? 5चा न्यू फ्रेमवर्क आलं, एज्युकेशन न्यू फ्रेमवर्क, आणि त्याच्यावर 2006 वगैरे मध्ये बनले. प्रत्येक NCERTच्या पहिल्या पेजवर हेच लिहिलेलं आहे, जर तुम्हाला माहिती असेल की नसेल. 2005 पासून 2021 पर्यंत तुम्हाला काय वाटतं, UPSC NCERTवरच प्रश्न विचारेल? काय वाटतं तुम्हाला? एवढे बुद्धू लोक बसले आहेत का तिथे? पण बेसिक अंडरस्टँडिंगसाठी NCERT इज मस्ट, पण यू हॅव टू गो बियॉन्ड ऑल्सो. अंडरस्टूड? NCERT आहे, मग बेसिक्स बुक्स करा, पण नुसतं करू नका. तर आधी प्लॅन करा आणि टेस्ट प्लॅन करा. आधी टेस्ट प्लॅन करा की मी पुढच्या रविवारी ही टेस्ट, यावेळी एवढं हे या सिलेबसवर टेस्ट करेल, आणि वर्क फॉर दॅट. त्या टेस्टमध्ये तुम्हाला 50%च्या वर मार्क आलेच पाहिजेत, तर तो तुमचा वीक सत्कारणी लागला. आणि जर नाही पडले, कारण 50% म्हणजे तुम्ही पहिल्या 100 मध्ये आलात ना, पहिल्या 50 मध्ये आलात देशाच्या. माहिती आहे ना ही गोष्ट? किती आहेत शुभम कुरम यांना मार्क्स? 945 मला आहेत 1700 पैकी. 945 मला आहेत. किती टक्के झाले ते? 1054 आहेत. मला 945 आहेत, म्हणजे 100 मार्काचा फरक आहे. चला आपण पकडू.
100 मार्कामध्ये 300 300-350 रँक्स येत आहेत. माझ्या 945 असणारे किती लोक आहेत? 13 जण आहेत. 945 रँकवर ॲक्च्युली मार्क्सवर 13 जण आहेत. फक्त एज आणि अटेम्प्ट आणि या सगळ्या आणि इंटरव्ह्यूचे मार्क याच्यानंतर पुन्हा त्या 13 जणांमध्ये रँकिंग लागतं. समजलं ना? यायचं असेल तर पहिल्या 200मध्ये जायचं, म्हणजे हे भांडणं होत नाहीत. 200मध्ये की एक्झॅक्ट IAS आणि तुमचा इंडिपेंडंट रँक. माझ्या मार्कावर कुणीच नाही. असं बेसिक तयारी हीच आहे. आणि हे सुरू करताना नेहमी तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि सिलेबस जवळ ठेवावंच लागेल, त्याशिवाय ते होणार नाही. नाही तर मग तसं बघितलं तर मग नॉलेज म्हणजे प्रचंड व्हास्ट आहे सगळं. अंडर द सन ओव्हर द सन सगळंच वाचायचं आहे, सगळं नॉलेज असलं पाहिजे. बरोबर आहे ना, नॉलेज असलंच पाहिजे ना. कारण तुम्ही सेक्रेटरी बनले, अंडर सेक्रेटरी बनले तर उद्या नीती आयोगला काम कराल, 2 महिन्याने एव्हिएशन मिनिस्ट्रीला काम कराल, एव्हिएशन मिनिस्ट्रीने तुम्ही अर्थ अँड सायन्सेस मिनिस्ट्रीला काम कराल, ज्याच्या अंडर इस्रो येते. त्याच्यानंतर हळूच डिफेन्सला जाल, तिथं तुम्हाला कळणारच नाही रिव्हॉल्वर आणि पिस्तूलमधला फरक. आणि आम्ही डिफेन्स सेक्रेटरी बनले, बरोबर ना? माहिती आहे फरक रिव्हॉल्वर आणि पिस्तूलमधला. ठीक आहे, काय हरकत नाही. ते सगळं नंतर ते बनवतात आपल्याला, नाही याच्यातला भाग नाही. पण ती क्युरिओसिटी तुम्हाला आधीपासून असली दॅट विल डेफिनेटली हेल्प यू, नथिंग एल्स. बोला. GS4च्या तयारीला 2 पद्धती आहेत. काही स्टँडर्ड बुक्स वापरू शकता तुम्ही. स्टँडर्ड बुक्समध्ये मी G सुब्बाराव सजेस्ट करेल, खूप डीप आहे G सुब्बाराव. लेक्सिकन थोडं अप्पर लेवलला आहे, पण लेक्सिकन खूप गुळगुळीत झालं आता, म्हणजे 5-7 वर्षामध्ये जेव्हापासून आले गुळगुळीत झालं, त्याच्यातून जास्त समजत नाही. आणि अजून एक मी सांगेल की एथिक्सला मी अजून एक पेपर यायचा, तो बंद झाला आता कोरोना पिरियडमध्ये, स्पीकिंग ट्री म्हणून. आठवड्यातून एकचदा यायचा. मी न्यूजपेपरवर प्रचंड डिपेंड होतो. न्यूजपेपर मी म्हणजे 3-3-3.5 तास आजही वाचतो. आधी मी 7-7 तास न्यूजपेपर वाचायचो. त्यामुळे न्यूजपेपरच्या याच्यातून मी बऱ्याच गोष्टी काढून ठेवायचो. उदाहरणार्थ एथिक्ससाठी सर्वात सुंदर मला जे सोर्स वाटतो, मे बी इतरांना वाटणार नाही, शनिवारची चतुरंग पुरवणी. शनिवारची चतुरंग पुरवणी लोकसत्ताची इतकी सुंदर असते, त्याच्यातून एथिक्ससाठी भरपूर गोष्टी, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी भरपूर गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी असतात. स्पीकिंग ट्रीमध्ये छोट्या छोट्या गोष्टी असतात, छोटे छोटे जोक्स असतात, जे मॉरल गोष्टी सांगत असतात. ते मी एसेला फ्री हँड वापरलेले आहेत. फ्री हँड वापरलेत. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. वॉटरची एक मस्त होती का, कवी घागचं एक छोट्याशा 4 ओळी आल्या होत्या की एन्शियंट नॉलेज ऑफ अवर वॉटर. ते काय म्हणतात की तुम्हाला जर कपूरवसू नक्षत्रामध्ये जर चंद्र दिसला तर याचा अर्थ तुमच्या भारतामध्ये तेव्हा दुष्काळ येणार आहे, अशा त्या ओळींचा अर्थ होता. कवी घाग. मग तो म्हणतो की कवी घाग काय म्हणतो की असं जर झालं तर मग काय म्हणतो की तुमचं सगळं धान विकून टाका आणि गायी पाळा, कारण त्या दिवशी दुष्काळ येणार, त्या वर्षी दुष्काळ येणार. वॉटरच्या एसेमध्ये मी तर ते माझा एंडिंग त्याच कवितेच्या ओळींनी व्हायचे. ते आपलं एन्शियंट नॉलेज सिस्टम पुन्हा आपल्याला रिवाईव्ह करायला पाहिजे जर वॉटर मॅनेजमेंट करायचं असेल तर. कपिलवसू माहिती आहे ना, म्हणजे कसं आहे माहिती आहे का, दक्षिणेला त्या दिवशी जर तुम्हाला चंद्र दिसला म्हणजे त्या दिवशी ढग नाहीत. त्याला सायंटिफिक उत्तर देता येतं. आपल्याकडे नैऋत्येकडून येतात ना ढग, नैऋत्य मोसमीवर येत, तेव्हा ढग जर फॉर्म झालेले नसतील तर तुमच्याकडे पाऊस पडणार नाही. पाऊस पडणार नाही म्हणजे दुष्काळ येईल. आणि मग दुष्काळ येणार आहे म्हणजे त्याच्या पुढची गोष्ट काय सांगतात की दुष्काळ येणार तर धान होणार नाही ना, मग त्याच्यापेक्षा तुम्ही गायी पाळा म्हणजे निदान तुम्हाला दूध तरी मिळेल. अशा त्या ओळींचं बेसिक आयडिया आहे नॉलेज सिस्टममध्ये. या गोष्टी तुम्हाला तुमच्या सगळ्या वेगवेगळ्या लोकेशनवरून तुम्हाला ॲक्सेप्ट करता येतील. याच्यासाठी एक पुस्तक नाही. बऱ्याच वेळा मला विचारलं तर तुमच्या निबंधाच्या नोट्स द्या, म्हटलं नाही आहेत, निबंधाच्या नोट्स नाही आहेत. GS मधलेच हे मी सगळं काढून ठेवलं होतं, तिथंच असायचं, तिथूनच उचलायचो आणि ते व्यवस्थित बांधायचं मोळी आणि टाकून द्यायचे पेपरमध्ये. ओके. नाही, अजून एक प्रश्न होता त्यांचा ना, एसेचा. मी एथिक्सचा पहिला पार्ट सांगितला, तो चुकून मी एसेवर गेलो. एथिक्सच्या केस स्टडीजमध्ये तुम्हाला डे टू डेमध्ये काय घटना घडतात ते माहीत पाहिजेत आणि त्याच्यावर शासनाने काय जबाबदाऱ्या घेतल्या आहेत, कारण त्या डे टू डे घडणाऱ्या घटनाच तुमच्या केस स्टडीजमध्ये आहेत.
उदाहरणार्थ आता पुण्यामध्ये घटना घडली होती, ती भिंत पडली होती, पाऊस पडला होता, भिंत पडली होती आणि त्या भिंतीला एका लेबरर्सची झोपडे होते आणि ती भिंत त्यांच्यावरच कोसळली, त्याच्यामध्ये लेबर गेले. पुण्यामधलीच घटना ती तशीच तशी आली होती पेपरमध्ये. हे काय सांगतं की आजूबाजूलाच त्या गोष्टी घडतात. पाऊस पडलाय, पूर आलेला आहे, आता तुम्ही तिथं DM आहात, सांगा काय कराल. आत्मभारत योजना आली होती, यावेळेचं तसंच होतं की ऑन्टरप्रिनरशिप एका खेड्यामध्ये जातोय आणि तिथं एक फॅक्टरी टाकतोय. मग CSR फंड त्याला द्यायचा आहे, पण ही इज नॉट व्हेरी विलिंग टू गिव्ह दॅट CSR फंड. मग तुम्ही त्या गावचे सरपंच आहात आणि तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करा की ह्या CSR फंडचा किती फायदा होऊ शकतो. बरोबर ना. पुट युअर सेल्फ, सोशॉलॉजीमध्ये व्हर्स्टेन अप्रोच आहे वेबरचा. पुट युअर सेल्फ ॲट दॅट पोझिशन अँड थिंक ओव्हर इट. तिथल्या पोझिशनला स्वतःला ठेवा. उदाहरणार्थ PMPLचा उद्या संप झाला आहे आणि तुम्ही आयुक्त आहात पुणे महानगरपालिकेचे. हाऊ यू विल डील इट. तुम्ही तुमच्या ह्याच्याने विचार करून ठेवा, त्याला काही कायद्यांची जोड द्या. कारण अल्टिमेटली काय आहे की अधिकाऱ्याचं सगळं काम कायद्याच्या कक्षेत असतं, हे लक्षात ठेवा. आपण बऱ्याच वेळा लिहिताना कायदेच लिहत नाहीत किंवा कायद्यांकडे पूर्ण दुर्लक्ष करतो आपण. प्रत्येक अधिकारी, वास्तविक अधिकारी इथं येऊन तुम्हाला भाषण देतो, हे पण त्याला कायद्याने कुठेतरी सांगितलं. CSR रूलमध्ये आहे की तुम्ही काय बोलावं आणि काय बोलू नये. CSR रूल 1964. अधिकाऱ्याची प्रत्येक मुवमेंट, प्रत्येक सही ही कायद्याने बाध्य आहे. अधिकारी त्याच्या प्रायव्हेट कामासाठी येत असेल तर गाडी आणू शकत नाही ऑफिसची, कायद्याने बाध्य आहे. कायदा हे पण सांगतो की ऑफिसची गाडी ऑफिसलाच राहिली पाहिजे, रात्री अधिकाऱ्याच्या घराच्या समोर गाडी दिसली नाही पाहिजे. त्याला सोडून वास्तविक त्याला घरी जाण्यासाठी गाडी दिलेलीच नाही आहे. ऑफिसला त्याने त्याच्या खर्चाने यायचं आहे, तिथून त्याने गाडी वापरायची आणि ऑफिसला गाडी सोडायची. या बऱ्याच गोष्टी आहेत. ह्या मायन्यूट डिटेल्स तुम्हाला माहिती असेल, डेफिनेटली यू विल गेट अ बेटर मार्क्स तुम्ही त्या मायन्यूट डिटेल दिल्या तर. आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं, केसेसमध्ये, केस स्टडीजमध्ये कंटेम्पररी राहा. कंटेम्पररी राहणं म्हणजे की आत्ताच्या घडीतल्या त्या परिस्थितीमध्ये तुम्ही काय करू शकता. फॉर एक्झाम्पल मायग्रंट लेबरचा इश्यू होता बघा, त्याच्यावर केस स्टडी आली होती. सगळं झालं आणि शेवटी तुम्हाला काहीतरी सोल्युशन द्यायचे होते, ते पण तुम्ही दिले. मी हे कायद्याअंतर्गत ही जबाबदारी घेईल, त्यांचं रजिस्ट्रेशन करेल, त्यांना रेशन पुरवेल, हे पुरवेल, ते पुरवेल. पण ठीक आहे, दॅट्स ओके. पण तुमचा कंटेम्पररी काय होईल की PM स्वनिधीमध्ये त्यांना महत्त्वाचं स्थान देईल. PM स्वनिधीमध्ये प्रत्येक वेंडरला 10,000 रुपये मिळणार होते, माहिती आहे स्वनिधी स्कीम. तर त्याचा रेफरन्स द्या की ती स्कीम थ्रू मी हे मदत करण्याचा प्रयत्न करेल, की ती स्कीम एफिशियंटली राबवेल. समजलं. किंवा तुम्ही सजेशन देऊ शकता की फॉर एक्झाम्पल जे माझ्या हातात नाही, ॲज अ कलेक्टर म्हणून समजा पॅन्डेमिक आलेलं आहे आणि तेव्हा पॅन्डेमिक किंवा कोरोनाची एखादी ट्रीटमेंट तुमच्या याच्यामध्ये नाही आहे, आयुष्यमान भारतमध्ये ॲक्सेप्ट केलेली नाही आहे, मग सांगेल की मी गव्हर्नमेंटला असं पण सजेस्ट करेल की इंट्रोड्यूस दिस स्कीम फॉर कोरोना ऑल्सो. असं सजेशन पण तुम्ही देऊ शकता. यावरून तुमचं काय दिसतंय की तुमचा ऑरा दिसतो. बऱ्याच याच्यामध्ये रूल्स अँड रेग्युलेशन आपल्याला तर बिलकुल हलवता येत नाहीत. केस स्टडीला येताना जास्त इमोशनल होऊन केस स्टडी लिहू नका की मी हे करीन, मी ते करील, पण ॲक्च्युली तुमच्या ते अधिकार क्षेत्रामध्येच नाही आहे. त्या पदाच्या अधिकार क्षेत्रामध्ये ते असलं पाहिजे ना ते करण्यासाठी. उदाहरणार्थ ते एक कुठली केस स्टडी होती की एक वृद्ध दाम्पत्य आहे आणि पण ते कुठल्या तरी एका कंडिशनमध्ये बसत नाही, वयाच्या की कसल्या तरी कंडिशनमध्ये बसत नाही, तर तुम्ही कशी मदत कराल. मग मदत करताना तुम्हाला रूल तर ब्रेक करता येणार नाही, कारण मग रूल ब्रेक केले तर मग किती जण असे येतील त्याच्यामध्ये ना, आणि मग तुम्ही त्यांनाच का मदत करताय. पुन्हा बायस तुमच्यावर येईल की तुम्ही काहीतरी पैसे घेतले आणि तुम्ही काम केलं, तर असं नाही करतायत. तर मग शासनाच्या जवळ आपल्याला नॉन गव्हर्नमेंट फंक्शनॅलिटीज पण आहेत. नॉन गव्हर्नमेंट फंक्शनॅलिटीज पण आहेत ना, संस्था आहेत, त्यांच्यामार्फत काही मदत देता येते का. किंवा यूथ मित्रमंडळं आहेत, मित्रमंडळं आहेत ना. वास्तविक एखादं डिझास्टर मॅनेजमेंटचं काम आलं तर कलेक्टर सांगू शकतो का मित्रमंडळाला की तुम्ही आम्हाला तुमची मदत पाहिजे. डेफिनेटली सांगू शकतो. त्यांची यंत्रणा कमी पडत असेल आणि ती नेहमीच कमी पडते डिझास्टर मॅनेजमेंटला, तर उलट हे कलेक्टरचं काम आहे की त्यांनी जे सिव्हिल सर्व्हिसेस, सिव्हिल सोसायटी नावाची गोष्ट आहे,
मित्रमंडळ आहेत, ॲडव्हेंचरस ग्रुप्स असतात जे रोप क्लाइम्बिंग करतात. तुम्ही बघितलं की घाटामध्ये आता जे काही म्हणजे ॲक्सिडेंट वगैरे होतात त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं रेस्क्यू मिशन्स कोण करतात? हे सगळे मित्रमंडळ करतात. यांच्याशी पण आपले चांगले संबंध असले पाहिजेत. या सगळ्या गोष्टींचा एकत्रितपणे विचार करून तुम्हाला केस स्टडी लिहायची, याचा विचार करा. म्हणून पुट युअर सेल्फ ॲट दॅट पोझिशन अँड थिंक ओव्हर इट. अजून तुम्हाला UPSC पास करायला 8 अटेम्प्ट लागले, तर तुम्ही पहिलाच प्रयत्न एकदम डेडिकेटेड आणि दिल्लीला जाऊन कोचिंग करून केला असता तर आता परिस्थिती काय? जर तरच्या गोष्टी सांगता येत नाही ना मित्र. मला असं वाटतं की मी इमॅच्युअर असेल म्हणून त्यांनी मला बाहेर ठेवलं. एकदम सर पहिल्या प्रयत्नात करण्यासाठी दिल्लीला जायला नाही, अजिबात नाही. एकेकाळी होतं. चांगला प्रश्न आहे हा वास्तविक. एकेकाळी होतं कारण नॉलेज तिथंच बिल्टअप होत होतं, बरोबर ना. एक मटेरियल नावाची गोष्ट आहे आणि ते दिल्लीचं ब्युरोक्रॅटिक कल्चर म्हणा, त्यांच्याशी घनिष्ठ संबंध. पण नंतर मग वेगवेगळे चॅनल्स आले, इन्फॉर्मेशन डिसिमिनेशन फास्ट व्हायला लागलं. आणि आता 1912-13 नंतर जी रिव्होल्युशन झाली आहे, डेटाचं हे झालं, इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर वापर झालेला आहे, तर याच्याने तर मला बिलकुल वाटत नाही की दिल्लीला जाणं गरजेचं आहे. मी तर उलट म्हणेल की म्हणजे असा आरोप करणं चुकीचं आहे कारण मी तर कधी गेलो नाही तिथे. नाही, मग तसं बोलता पण येणार नाही. पण आय वूड से नाही, म्हणजे गरजेचं आहे असं काही मला वाटत नाही. तुम्हाला पुण्यामध्ये किंवा डिजिटल याच्यामधून पण तुम्हाला चांगला स्कोप प्राप्त झालेला आहे, त्याचं काही म्हणजे असं हे नाही. दिल्लीमध्ये जाणारे जे काही मित्र आहेत किंवा जे मित्र होते ते मला वाटते काय नाही श्रीकांत, फक्त आम्हाला फिजिकल आपलं सायकोलॉजिकल सॅटिस्फॅक्शन मिळतं की दिल्लीमधून येऊन अभ्यास केला. दिल्लीमध्ये जातात, ऑप्शनल सब्जेक्ट वगैरे करतात, नंतर बरीच मुलं पुण्यात येतात बिकॉज ऑफ व्हेरी हाय कॉस्ट आहे. दिल्लीमध्ये राहणं कॉस्टली आहे पुण्यापेक्षा. मग काय करतं की मेजर काय आहे की ऑप्शनल करणं, हे करणं आणि बॅक टू पवेलियन, मग पुन्हा पुण्यात अभ्यास केला जातो. असे भरपूर विद्यार्थी आसपास आपल्याला दिसतील. कॉस्टली आहे, एक सगळ्या गोष्टी विचार करून केला पाहिजे. काही कंपल्सरी असं काहीच नाही आहे. एकेकाळी होतं, पण जे आता पद्धतीने डिजिटल इन्फॉर्मेशन झालेलं आहे तर काहीच लागत नाही, गरज नाही वाटत. ठीक आहे, मला वाटतं की माझं काम संपलेलं आहे. अरे सकाळपासून तर तीच चर्चा करतोय. नाही, ऑप्शनल निवडण्यामध्ये मी कधीच चुकलो नाही. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, मराठी लिटरेचरमध्ये मला 343 मार्क होते. त्यावेळी ऋषिकेश पत्की झाले होते, IRS झाले. आता आम्हाला सिनियर आहेत, बट ही इज व्हेरी गुड फ्रेंड ऑफ माईन. त्यांना 345 मार्क होते आणि मला 343 मार्क ऑप्शनलला होते. मग डेफिनेटली ऑप्शनलमध्ये चुकलेला नव्हता. पण मग नंतर मग दुनियादारीमध्ये लागलो, त्यामुळे मग थोडं दुर्लक्ष झालं. मग पुन्हा जरा कॉन्सन्ट्रेट केलं ह्याच्यामध्ये काय. अरे पर्सनॅलिटी टेस्ट, इंजिनिअरिंग अँड सोशॉलॉजी. ओके, म्हणजे कोण, मला स्वतःला असं वाटतं की इंजिनियर इज नॉट अ गुड सोशॉलॉजिकल. त्याला काही जास्त कल्पना नसते, पण त्याने सोशॉलॉजीचा अभ्यास करताना ओपनली करायला पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, कोणतेही बायस न ठेवता. सोशॉलॉजीचा विषयच आहे की त्याच्यात तुम्हाला बायस ठेवताच येत नाही. आणि पर्सनॅलिटी टेस्ट इज अबाउट युअर डे टू डे. तुम्हाला असं वाटलं नाही पाहिजे की मी काहीतरी वेगळं करतोय. मी काहीतरी वेगळं करणार आहे किंवा त्या पॅनलसमोर जाऊन मी काहीतरी वेगळं वागणार आहे किंवा आय एम गोइंग टू ॲक्ट देअर ॲज अन ऑफिसर, असं जर तुम्ही म्हणला तर तुम्ही तेव्हाच बाहेर पडाल. तिथं ॲक्टिंग करायची नाही आहे तुम्हाला. तुम्हाला जे आहे ते तुम्हाला ऑनेस्टली सांगायचे की सर आय एम लाईक दिस, आय एम मे बी स्मॉल बट आय एम कम्प्लीट. माझं नॉलेज कमी आहे पण आय एम कम्प्लीट. मी डिसिजन व्यवस्थित घेऊ शकतो. हे तुम्हाला प्रूव्ह करून दाखवायचं असतं. तुमच्यासमोर 300-150 ते 170 वर्षाचा एक्सपिरियन्स बसलेला असतो. दे आर द ब्रायटेस्ट माइंड ऑफ अवर होल कंट्री. 1.3 बिलियनमधले ब्रायटेस्ट माइंड तुमच्या त्या पॅनलमध्ये असतात. 5 जणं असतात. त्याच्यामुळे त्यांच्यासमोर उभं राहणं म्हणजे हंबलीच उभं राहावं लागेल तुम्हाला. तिथं तुम्ही इगो दाखवला तर मग ते काय म्हणतील, ओके अगले साल आओ, यू आर इमॅच्युअर, राईट. इवन मी हे पण म्हणेल की तुम्ही प्रिलिमची परीक्षा द्याल ना त्या दिवशी, एक लास्ट एक गोष्ट सांगतो, तुमचं पर्सनॅलिटी वेगळं डेव्हलप करणं,
प्रिलिमच्या परीक्षेला मी वेगळ्या मूडमध्ये जाईल, मेन्सच्या परीक्षेला वेगळ्या मूडमध्ये जाईल, असं नसतं. कीप दॅट डे ॲज अ युअर ऑर्डिनरी डे. मी आज प्रिलिमची परीक्षा लिहायला जातो आहे, इट्स जस्ट अ सिम्पल डे. जसं मी काल गेलो होतो, मी काल टेस्ट लिहिली, तशीच मी टेस्ट सोडून आलो आहे. टेस्ट सोडून आलेलो आहे, माझ्या डोक्यावर काही भार नाही आहे, मी खूप थकलो आहे असं अजिबात झालेलं नाही आहे. आणि त्या दिवशी मी मेन्सचा अभ्यास करायला लगेच बसलो. त्या दिवशी तुम्ही IAS झाला. मी पर्सनॅलिटी टेस्टसाठी काहीतरी वेगळं काहीतरी करून चाललो आहे, म्हटलं काय ते तुफानी हो जाय वगैरे, असं काही नाही आहे. डे टू डे, इट्स अ डे टू डे लाईफ. मी सर्व माझ्या मित्रांबरोबर जसं वागतो, जसं बोलतो, तसं असलं पाहिजे. मग आता याच्यावरून तुम्हाला हे घ्यायचं की तुमची पर्सनॅलिटी टेस्ट ही डे टू डे टेस्ट आहे. म्हणजे तुमची आतासुद्धा पर्सनॅलिटी टेस्ट चालू आहे. एव्हरीबडी जजेस ना, एकमेकाला जज करतच असतो ना आपण, तसंच जजमेंट आहे. त्यामुळे तुम्ही ऑफिसरसारखी रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन वागायचा प्रयत्न करा आत्तापासूनच. म्हणजे असं समजू नका की मी उभं राहिलो आणि मग मी IAS आहे, मग दरवाज 10 नंतर दुकान कसं काय उघडं ठेवलं, भांडायला जायचं नाही आहे आपल्याला. पण कीप दॅट ॲटिट्यूड इन युअर सेल्फ, इन युअर पर्सनॅलिटी. इट्स लाईक अ डे टू डे इंटरॅक्शन. असंच असलं पाहिजे. बऱ्याच वेळा आपण स्लँग लँग्वेजमध्ये बोलतो मित्रांशी, ते आतापासून टाळा. दॅट विल हेल्प ना. म्हणजे तुम्हाला ते नंतर एकाच वेळी मदत हे नाही करावं लागणार. म्हणजे पर्सनॅलिटी टेस्ट तुम्ही ज्या दिवसापासून अभ्यास सुरू केला त्या दिवसापासून सुरू झाली तुमची प्रिपरेशन, ते लक्षात ठेवा. इंग्रजी बोलण्याचा सराव करा. मराठीतून पण पर्सनॅलिटी टेस्ट देता येते असं काही नाही, पण इंग्रजी बोलण्याचा सराव करा. म्हणजे तुम्ही असं बोलू नाही शकत की मी सेक्रेटरी बनेल आणि पण मला इंग्रजी नाही आलं तरी चालेल. नाही ना, असं नाही चालत. काही गोष्टी आहेत त्या मस्ट आहेत, त्या मस्ट आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे इगो, मराठी बाणा, मराठी माणूस या गोष्टी आणता कामा नये. ज्या आहेत त्या आपण नॅशनल लेवलला काम करणार आहोत. अपेक्षित आहे की आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात काम करू. जगामध्ये काम करताना यू विल बी तुम्ही तुमच्या पर्सनॅलिटीतून इंडिया रिफ्लेक्ट करणार आहात, तुमचा स्वतःचा देश रिफ्लेक्ट करणार आहात. त्यामुळे तुमची पर्सनॅलिटी कशी असली पाहिजे हे मला सांगायची गरज नाही. तो स्पेशली बॉईज किंवा मुली त्या बाबतीमध्ये टॅप्टिक असतात असं माझं मत आहे. नाही मी अभ्यास करतो आहे ना, मग काय, मग सकाळी काहीतरी अंगावर घ्यायचं, तेच कपडे घालायचे, म्हणजे एकदम रॉटन लाईफ, रूम अशीच ठेवलेली आहे, कसं घाणेरडंच सगळं, पण अभ्यास 24 तास चालला आहे, असं करतो आहे तसं करतो. त्या मित्राचं नाव घेणं अपेक्षित नाही आहे, पण त्याला सहज असं चहा पिताना मी बघायचो. मित्र नव्हता माझा तो, फक्त एक लायब्ररीमध्ये, तो त्या कोपऱ्यात मी या कोपऱ्यामध्ये असायचो. पण मी त्याला बघितलं आणि मला राहावलं नाही. पण एक दिवस तो माझ्याकडे विचारायला आला की सर तुम्ही ऑफिसर आहात, तर मला एक नॉन क्रिमिनलचा एक डाऊट होता. तो डाऊट विचारायला तो आला. त्याला सांगितलं, कोणीतरी सांगितलं असेल की तू त्यांना विचार, त्यांना माहिती आहे सगळं. मग तो डाऊट्स विचारायला आला आणि ते डाऊट वगैरे क्लिअर केलं. आणि मी त्याला हळूच विचारलं, म्हटलं तू असा का राहतो, म्हटलं मी गेले 1 महिना फक्त तू एकच टी-शर्ट घालतोस, त्याचं कारण काय? तो नाही सर वेळच नाही मिळत कपडे धुवायला. मग त्याला मी सांगितलं की मी असंच म्हटलं हा अभ्यास तसा नाही आहे, म्हटलं तुला जसं वाटतंय ना तसं अजिबात नाही आहे. तुम्ही स्वतःला जर कॅरी करू शकत नसाल तर तुम्ही जिल्ह्याला काय कॅरी करणार? यू मस्ट लुक फ्रेश. तुम्ही फ्रेशच असले पाहिजेत. तुम्ही त्याच एनर्जेटिकली असले पाहिजेत, ज्या एनर्जेटिक, ती सवय तुम्ही आत्तापासून लावण्याचा प्रयत्न करा. मी असं नाही म्हणत मग तुम्ही टापटिपत मग फॉर्म्युलाच घातले पाहिजे, जसं मी घालून आलो आहे, काल आम्ही मस्त जीन्सवर फिरत होतो, असं नाही आहे. पण तुम्ही एक सुव्यवस्थित दिसले पाहिजेत. ते हायजीन नावाची गोष्ट आहे, क्लिनलीनेस नावाची गोष्ट आहे, चांगल्या सवयींची गोष्ट आहे, त्या तुमच्या आधीपासूनच पाहिजे. म्हणजे तुम्हाला वेगळं त्याच्यासाठी प्रिपेअर करावं लागणार नाही. आणि त्यातच मजा आहे ना की मी पहिल्या दिवसापासूनच याच्यामध्ये कॅपॅबिलिटीसाठी, मी या कॅपॅबिलिटी माझ्या ऑलरेडी. हां, आणि एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न, याने फायदा काय होईल माहिती आहे का? यामुळे तुमचा कॉन्फिडन्स बूस्टअप होईल. हा कॉन्फिडन्स तुम्हाला कधी कामाला येईल ते सांगतो. म्हणजे माझ्यासारखे तुम्ही फेल जर झालात, अनफॉर्च्युनेटली होऊ नये, तर तेव्हा तुम्हाला नेहमी लक्षात राहील की माझ्यामध्ये त्या कॅपॅबिलिटीज आहेत, फक्त मी कुठेतरी इकडे तिकडे कमी पडतो, 1-2% कमी पडतो.
दॅट विल बी युअर इनर मोटिवेशन. नाही, मी फेल झालो आहे मला माहिती आहे, पण माझ्यात त्या कॅपेबिलिटीज आहेत, मला फक्त कुठेतरी रेग्युलेट करायचं आहे, काहीतरी अभ्यासामध्ये काहीतरी रेग्युलेट करेल, काहीतरी डायग्रामच्या इथे काहीतरी रेग्युलेशन करेल. जेव्हा तुम्हाला इनरली वाटतं, आणि हे इनरली कधी वाटतं जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये रोलमध्ये शिरता, त्या रोलमध्ये शिरता, जेव्हा तुम्हाला इनरली वाटतं की आय हॅव दॅट कॅपॅबिलिटीज आणि मी त्याला जस्टिस देऊ शकतो त्या पदाला, मग ते इनर मोटिवेशन ते नेहमीच राहील तुमच्याकडे. मग तुम्ही फेल्युअर जरी आलं तर तुम्हाला त्याचा जास्त त्रास नाही होणार. फेल्युअर येईलच, नाही अशातला भाग नाही, आज नाही तर उद्या. हे वॉर आहे, एखाद्या टेस्टमध्ये फेल्युअर येईल, तुम्हाला वाटेल की मी खूप चांगलं लिहिलं आहे पण हे प्रचंड वाईट मार्क मिळाले, ते फेल्युअर होऊ शकतं, काही होऊ शकतं, पण त्याच्यामुळे तुम्ही जास्त बॉकडाऊन नाही होणार. म्हणजे ती एक स्थितप्रज्ञा नावाची गोष्ट असते की जास्त आनंद पण नाही आणि जास्त दुःख पण नाही. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच अँड व्हेरी थँक्यू फॉर द इन्फिनिटी. आणि अमित सर इज व्हेरी गुड फ्रेंड ऑफ माईन. त्यांनी मला ही संधी दिली तुमच्याबरोबर इंटरॅक्शनची. असंही मला खूप जास्त हे आवडत नाही आणि कीप इट्स सिम्पल ठेवल्यामुळे खूप असं सिम्पल हे सापडत नाही. मग शाली द्या, हे द्या, ते द्या, वगैरे वगैरे. व्हेरी व्हेरी थँक्यूफुल फॉर दॅट. आणि सगळ्यांनी चांगला अभ्यास करा. आणि सर्वात महत्त्वाचं, कोणीतरी होणार आहे आणि कोणीतरी नाही होणार आहे हे ॲक्सेप्ट करा. म्हणजे डोंट मेक इट हे UPSC सिव्हिल सर्व्हिसेस ऑफ लाईफ वगैरे बनवू नका. त्यामुळे खूप अभ्यास करा, पटकन मोकळे व्हा आणि पटकन सर्व्हिसमध्ये या. ओके, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू इन्फिनिटी अँड थँक्यू. थँक्यू श्रीकांत सर. आय होप की तुम्हाला UPSCचं सार कळलं असेल असं मी म्हणेन आता. आणि टू बिंग एक्स्ट्राऑर्डनरी यू हॅव टू बी फर्स्ट ऑर्डनरी, सरांचं ते वाक्य होतं आणि ते खरंच आहे. फार काही म्हणजे आम्ही मित्र आहोतच आणि आमच्या चर्चा असायच्या, जर श्रीकांत नाही इन लिस्ट तर मग कोण, म्हणजे UPSCला पाहिजे काय आता, अशा आम्ही चर्चा करायचो. पण ती जर्नी आहे, ती डेडिकेशनची जर्नी आहे. जरी तुम्हाला 7 अटेम्प्ट वाटत असेल, ते मी बराच अभ्यास बघितलेला आहे आणि ते डेडिकेशन बघितलेलं आहे. सर शेवटी जे सांगितलं आहे की तुमचा मित्र कोण, शत्रू कोण, यातला ओळखा. आणि तो मित्र म्हणजे काही व्यक्ती म्हणून नाही, सरांच्या बोलण्यात मोबाईल आला होता आणि तो मोबाईल म्हणजे आपणच आहे बरं का, त्यात काही पर्सनॅलिटी नाही, दुसरी कोणी व्यक्ती नाही आहे, तुम्हीच आहे, तुमचाच मोबाईल आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघाव्या लागणार आहे. मी अपेक्षा करतो तुम्हाला तुमच्या अभ्यासाची दिशा आणि ज्या काही तुम्हाला आज या सत्रातनं सो कॉल्ड बोध म्हणतो मी, पण ते तुम्हाला आता ओळखायचं आहे अभ्यास करताना. बिकॉज UPSC आणि MPSC, आणि जसं सरांनी सांगितलं की पुण्यात 2 गोष्टी, तेही पेठेत राहतो आपण, आणि 2 गोष्टी, एक सडकीवरनं पायी चालणारा, शक्यच नाही, त्याला रिकग्नाईज कोणी करत नाही, आणि दुसरं स्पर्धा परीक्षेतले विद्यार्थी. बरोबर, त्या गोष्टी तुम्हाला पण समजेल, तुम्ही अनुभव घेत असाल आणि तुम्हाला नक्कीच या सत्राचा फायदा होईल अशी अपेक्षा करतो. थँक्यू सो मच श्रीकांत सर, तुम्ही वेळ काढून आलात तिथे आणि मुलाशी बोलला. परत आपण सरांना पण शुभेच्छा देऊ. सरांचं 5 तारखेला जॉईनिंग आहे मसुरी, आणि सरांनी म्हटलंच की तुम्ही लवकरात लवकर सरांना जॉईन करा प्रशासनात. त्याबद्दल तुम्ही इथं आला, मी तुमचे पण आभार मानतो. थँक्यू सो मच.